नमस्कार आणि स्वागत. लोकसत्ता आयोजित आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थब्रह्म या वार्षिक विशेषांकाचा प्रकाशन समारंभानिमित्त जमलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही संस्था सहप्रायोजक असल्यामुळे या तिन्ही संस्थांच्या वतीने म्हणजे लोकसत्ता, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या तिघांच्या वतीने उपस्थितांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मंडळी, कोरोना गेला आहे की नाही, कोरोनाचं संकट अजून आहे की नाही यामध्ये मतभेद असू शकतात, परंतु कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे याविषयी मात्र सर्वांचं एकमत आहे. आणि म्हणूनच या कोरोनाच्या काळात, कोरोना सुरू झाल्या तिथपासून लोकसत्तेने ठाम भूमिका घेऊन गुंतवणूकदारांचं समुपदेशन करण्यासाठी, सल्लामसलत करण्यासाठी अशा विविध कार्यक्रमांची मालिका सुरू केलेली आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आजचा सुद्धा कार्यक्रम आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाला एक विशेष असं महत्व आहे. अर्थब्रह्म हे जे वार्षिक अंक आम्ही जे काढत असतो ते गेले 8 वर्ष काढत असतो. आजचं त्याचं 8वं हे वर्ष आहे. याचं आज प्रकाशन होत आहे तज्ञांच्या वतीने आणि त्याच्या जोडीला आज एका परिसंवादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम कसा आपल्या समोर उलगडत जाणार आहे त्याचं मी थोडक्यात आपल्याला सांगतो. माझं एक निवेदन झाल्यानंतर संपादक श्री गिरीश कुबेर साहेब या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करीन की या अर्थब्रह्म आपल्या मासिकाचं वार्षिक अंकाचं विमोचन किंवा प्रकाशन होणार. त्यानंतर तृप्ती राणे आपल्या समोर त्यांचं मनोगत, त्यांचं एक प्रेझेंटेशन करतील. त्यानंतर श्री महेश पाटील ते आपल्या समोर सादरीकरण करतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तर झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. अशा पद्धतीने हा 1.5-2 तासाचा कार्यक्रम आपल्या समोर आज आम्ही घेऊन आलेलो आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि लोकसत्तेचे संपादक श्री गिरीश कुबेर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रयोजन, हा कार्यक्रम आपल्याला का करावासा वाटतो हे आपल्या समोर सांगावं. श्री गिरीश कुबेर साहेब. नमस्कार सुनीलजी, धन्यवाद. आणि उपस्थित जी कोणी आपली वाचक मंडळी आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले असतात, त्याचा एक वारंवार उल्लेख होतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष वगैरे वगैरे. तर त्यातला सगळ्यात जास्त जो महत्वाचा आणि ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवं त्यालाच आपण सरसकटपणे दुर्लक्ष करतो, तो म्हणजे अर्थ. कारण अर्थ असेल तर सगळ्यालाच अर्थ असतो, नाही तर सगळंच निरर्थक असतं. तर लोकसत्तेची सातत्याने भूमिका अशी राहिलेली आहे की अर्थ साक्षरता जमेल तितक्या मार्गाने आपण प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त वाचकांनी, मराठी जनांनी अर्थविषयाचा एक चांगला त्यांच्या समोर आढावा आपण सादर करत राहायचं. अर्थविषयक त्यांना रुची निर्माण होईल असे प्रयत्न करत राहायचे. कारण असं लक्षात आलं काही वर्षांपूर्वी की सर्वसाधारणपणे अगदी साध्या मराठी वाचकाला बचत आणि गुंतवणूक यातला सुद्धा कधी कधी गोंधळ त्याचा उडतो. तर मला असं वाटतं की त्या पलीकडे जाऊन इतकं मोठं गुंतवणुकीचं व्यापक क्षेत्र आहे, त्याची आपल्याला ओळख करून देणं वाचकांना आणि जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं हे मला खूप महत्वाचं वाटतं समाज म्हणून. त्याला दुसरं एक वैयक्तिक कारण असं की मराठी भाषेमध्ये याविषयीचा शब्द आहे तो सुद्धा फारच अपमानकारक आहे. मराठी भाषेमध्ये भांडवली बाजाराला सट्टा बाजार म्हणतात. तर सट्ट्यापासून लांब राहावं असं एक सांस्कृतिक समज असल्यामुळे मराठी माणूस त्या विषयाकडे फारसा सुरुवातीला वळला नाही. पण आता अनेक गुंतवणूक कंपन्या, गुंतवणूक मार्गदर्शक असे आहेत की ते मराठी आहेत. म्हणजे बिर्लाचे महेश पाटील असतील, HDFC मध्ये मिलिंद बर्वे होते, आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तृप्ती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी माणसांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करणं, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधणं, जेणेकरून आपल्या संपत्तीची बेरीज न होता गुणाकार कसा होईल याकडे लक्ष देणं आणि ते सुद्धा चांगल्या मार्गाने, रीतसर मार्गाने त्या मार्गांची ओळख करून देणं हा या उपक्रमामागचा उल्लेख. आपण जसं तुम्ही सांगितलं तसं हे 8वं वर्ष आहे. दरवर्षी आपण हा अर्थसंकल्पानंतर प्रयत्न करत असतो, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षीही त्याचं आता प्रकाशन होतंय. आपण सगळे आणि तृप्तीजी आणि महेशजी यांचंही मनापासून आभार मानतो आणि थांबतो. कारण अर्थातच सहभागी आहेत हे गुंतवणुकीच्या
सल्ल्याविषयी अधिक उत्सुक आहेत. त्यामुळे त्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद कुबेर साहेब. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आता लगेचच अर्थब्रह्म या वार्षिक विशेषांकाचं उद्घाटन करण्यासाठी तृप्ती राणे मॅडम, तसंच महेश पाटील साहेब आणि कुबेर साहेब यांना विनंती करतो की आपल्याकडे जो अर्थब्रह्मचा अंक आहे त्याचं प्रकाशन आपण करावं. आपल्या समोर, सगळ्यांच्या समोर, कॅमेरा समोर आपण तो धरावा आणि त्याचं प्रकाशन झालं असं घोषित करावं. फक्त एकच सांगायला हवं की कार्यक्रमाचं आणि या प्रकाशनाचं स्वरूप जरी आभासी असलं तरी अंक मात्र खरा आहे आणि तो बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि लोकांनी तो घेऊन आपापल्या गुंतवणुकीच्या शंका दूर कराव्यात. धन्यवाद. अतिशय देखणं मुखपृष्ठ आणि तसेच सुबक छपाई आणि अतिशय तज्ञ व्यक्तींनी मराठीतून खूप छान पद्धतीने लिहिलेल्या हे सगळं अंक आहे. संग्रही ठेवण्यासारखा हा अंक झालेला आहे. माझी खात्री आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच वाचक या अंकाचं सुद्धा स्वागत करतील. लवकरच हा आपल्या नजीकच्या जो न्यूज व्हेंडर असतात, वर्तमान विक्रेते असतात, त्यांच्याकडे हा विक्रीसाठी उपलब्ध असेल. 60 रुपये अवघी किंमत आहे, पण हा संग्रही ठेवण्यासारखा अंक झालेला आहे, याबद्दल मात्र शंका नाही. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार, थँक्यू. आणि ह्याचं प्रकाशन झाले असं मी सुद्धा या ठिकाणी घोषित करतो. मी पुढच्या कार्यक्रमाकडे जातो. म्हणजे आपण ज्याच्यासाठी मुख्यतः जमलेलो आहोत म्हणजे या परिसंवादासाठी तृप्ती राणे मॅडमना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं. ते आज ऍसेट अलोकेशन या विषयावरती बोलणार आहेत. त्यापूर्वी तृप्ती मॅडमची थोडक्यात माझी ओळख अशी की तृप्ती राणे मॅडम या चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सनदी लेखापाल आहेत. तसंच त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर आता पर्सनल फायनान्स हा विषय घेऊन ते आता गुंतवणूकदारांचं समुपदेशन, काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शक म्हणून त्या मुलुंड भागामध्ये कार्यरत असतात. सेबी तर्फे त्या नोंदणीकृत अशा त्या काउन्सिलर आहेत. आमच्या स्तंभलेखिका आहेत. या मासिकात सुद्धा त्यांचा लेख आहे. अनेक आम्ही जे अर्थसल्ला, अर्थभान असे जे कार्यक्रम करत असतो जाहीर, त्यामधल्या एक आमच्या त्या पॅनलिस्ट असतात. अशा तृप्ती राणे मॅडमचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनासाठी सुरुवात करावी. तृप्ती राणे मॅडम. सुनीलजी धन्यवाद. लोकसत्ता बरोबर गेली 5 वर्ष मी असोसिएटेड आहे आणि त्याबाबत मला फार आनंद होतो की एवढा प्रवास त्यांचा मी या अर्थ जागर उपक्रमाचा बघितलेला आहे. खूप समाधान वाटतं की ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसापर्यंत कशी अर्थसाक्षरता पोहोचवावी ह्याच्यासाठी जेवढी मेहनत घेतली जाते, जेवढे कार्यक्रम आयोजित केले जातात, तेवढं क्वचितच एखादा वृत्तपत्र करत असेल. आणि मला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी केल्याबद्दल धन्यवाद, खूप धन्यवाद. तर आजचा विषय ॲसेट अलोकेशन हा आहे आणि मुळात आज ह्या घडीला की जेव्हा आपले स्टॉक मार्केट्स खूप झपाट्याने वाढलेले आपल्याला दिसतायत, तर इथे ॲसेट अलोकेशनचं महत्व खूप जास्त येतं. तर मुळात ॲसेट अलोकेशन काय हे एक आपण थोड्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आणि काही माझ्या बरोबर चर्चांच्या आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत. तर मुळात संपत्ती निर्मिती जेव्हा आपण हा विषय घेतो तेव्हा आपल्या ट्रेडिशनल ॲसेट्स मध्ये आपण घर, बंगला, सोनं नाणं आणि हाताशी असलेला पैसा असा एक बेसिक इक्वेशन आपण मांडतो. पण कालांतराने जशी जशी आपल्याकडे फायनान्शियल डेव्हलपमेंट होत गेली, आपल्याकडे प्रोडक्ट्स नवीन अवेलेबल व्हायला लागले, रिटेल म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना पार्टिसिपेट करायला मिळायला लागलं, तसं आपल्याकडे शेअर्स मधली गुंतवणूक, पर्यायाने पुढे म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे सगळे प्रकार मिळायला लागले. आणि मग त्याच्यामध्ये एक सुरू झालं की बाबा ह्या सगळ्या प्रकारांचं आपल्या एका ओव्हरऑल गुंतवणुकीच्या थाळ्यामध्ये कसं काय प्रमाण ठेवावं. पण इथे बेसिकने आपण जरा सुरुवात करूया. मुळात म्हणजे विभाजन म्हणजे काय, तर पोर्टफोलिओमध्ये निरनिळ्या गुंतवणूक पर्यायांची एक योग्य सांगड. इथे मी योग्य ह्या शब्दावर थोडंसं स्ट्रेस देतेय, कारण योग्य काय हे आपल्याला जोवर आपण नीट परीक्षण करत नाही तोपर्यंत कळत नाही.
जसं आपण नुसतं एक बोचकं बनवत गेलो, की आज हे घेतलं, उद्या ते घेतलं, परवा काहीतरी अजून चांगलं वाटलं म्हणून त्याच्यात पैसे घातले. तर त्याच्यामध्ये काय होतं, की आपण गोळा तर करत जातोय, पण मुळात आपल्या मालमत्ता विभाजनाचं मेन उद्दिष्ट असतं, की आपल्याला जोखीम कमी करायची असते. का? कारण कुठल्याही एखाद्या पर्यायावर जेव्हा जास्त भर दिला जातो, तेव्हा आपल्या इकॉनॉमिक सायकलनुसार म्हणजे जे आपण म्हणतो की अर्थव्यवस्थेचं चक्र, त्या सायकलनुसार प्रत्येक ॲसेट क्लासवर, प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीवर विशिष्ट वेळी विशिष्ट परिणाम होत असतात. मग एखाद्याच गोष्टीच्या वर आपण जर जास्त एम्फसाइज केलं आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याला जास्त महत्त्व दिलं, तर मग जेव्हा त्याची सायकल त्या प्रॉडक्टची सायकल उलटी फिरते, तेव्हा त्याच्यातून आपल्याला लॉसेस दिसू शकतात. अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे अतिशय सेफ राहायचं म्हणून जेव्हा आपण एफ-डी ओरिएंटेड पोर्टफोलिओज केले, तेव्हा गेल्या 5 वर्षांमध्ये असं लक्षात आलं, की लोकांना त्याच्यातून एकतर दर महिन्याची इन्कम कमी होत गेली आणि दुसरं जे रिटायर्ड लोकं होते त्यांच्या कॉर्पसमधून ते शेवटी कॅपिटलमधून पैसे काढून त्यांचे खर्च भागवायला लागले. मग हे का झालं? तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ ओरिएंटेड ॲसेट्स नव्हते म्हणून झालं. कधी करायचं? तर महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गुंतवणूक करताना पहिलं आपल्याला करायचंय, की कशासाठी ही गुंतवणूक करतोय आणि म्हणून पोर्टफोलिओ जेव्हा-जेव्हा बनवतो, जेव्हा-जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा-तेव्हा तिची योग्य जागा ही आपल्याला ठरवायची आणि म्हणून पोर्टफोलिओचं पोर्टफोलिओची सांगड घालताना एक म्हणजे तुम्ही जेव्हा एस-आय-पी करता, तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगड घालणं आहे आणि दुसरं जेव्हा तुम्ही लंप इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हाही त्याची सांगड घालणं आहे. आणि नुसतं पहिल्यांदा घातलं आणि ते झालं असं नसतं. इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा एक अतिशय ॲक्टिव्ह कॉन्सेप्ट आहे. तुम्ही जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवर व्यवस्थित लक्ष ठेवलत, वेळोवेळी घ्यायचे ते योग्य निर्णय घेतलेत, तर त्याच्यातून तुमचं नुकसान कमी होतं. शिवाय रिटर्न्स वाढायचे चान्सेस जास्त असतात. नाही केल्यास काय होतं? तर मुळात आधी म्हटल्याप्रमाणे, की एखाद्या वेळी पोर्टफोलिओ तोट्यात जाऊ शकतो. आता उदाहरण म्हणजे आत्ताचं मार्केट चढं मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये जर असं झालं, की बाबा पुढच्या 2 महिन्यानंतर अशी परिस्थिती उभी झाली, की मार्केट कोसळलं. तर ज्या व्यक्तीने आत्ता त्याचे 80-90% पैसे जर मार्केटमध्ये लावलेले असतील, तर अचानक त्याला दिसेल, की त्याच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 15-20 जेवढ्या टक्क्याचं करेक्शन असेल आणि जसं पोर्टफोलिओचं कंपोझिशन असेल, तेवढ्या टक्क्यांनी कमी होईल. एफ-डी ओरिएंटेड पोर्टफोलिओच्या उदाहरणातून मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, की दीर्घकाळामध्ये महागाई समोर तो पोर्टफोलिओ टिकू शकत नाही. हां, आता अमाउंटच भरपूर मोठी आहे तर हरकत नाही. पण पुरवठ्याजोगी जर अमाउंट आपण साचवलेली असेल, तर महागाई त्याला कधी खाऊन जाईल कळणारही नाही. कधी-कधी असं होतं, की आर्थिक उद्दिष्ट आपली पूर्ण होऊ शकत नाहीत आणि आत्ताच्या टिपिकल फॅमिलीजमध्ये आपण जर बघितलं, की जिथे मुलं उशिरा झालेली आहेत, म्हणजे आई-वडील रिटायर होतायत, त्याच्यानंतर मुलांची शिक्षणं तरीही चालू असतात आणि मग पुढची जी कर्तव्य असतात, ह्या सर्वांसाठीची तरतूद करताना फार नाकीनऊ येतं. ही झाली आर्थिक बाजू आणि ह्याचा एक दुष्परिणाम होतो तो मानसिक गोष्टींवर पण होतो. इंडिव्हिज्युअल लेव्हलवर ॲज वेल एज फॅमिली लेव्हलवर. मग काय होऊ शकतं, की बाबा कुटुंबामध्ये ताणतणाव वाढणं, स्ट्रेस वाढणं, स्ट्रेसमुळे बाकीचे आजार आपल्याला होणं आणि झटपट पैसा कमवण्यासाठी मग आपण वाईट मार्गाला लागणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा यातून होऊ शकतात. म्हणून आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि ॲसेट अलोकेशन हे दोन्ही करायचे. तर कसं करायचं? त्याला मी सप्तपदी म्हणते, की 7 पावलं आपल्याला घ्यायची आहेत. पहिलं पाऊल म्हणजे इन्कम आणि एक्सपेन्स प्लस ॲसेट्स आणि लायबिलिटीज यांची सद्य परिस्थिती काय आहे? परीक्षण हा शब्द मी इथे वापरलाय कारण आपल्याला क्रिटिकली अॅनलाईज करायचंय, की जर माझी ₹100 इन्कम आहे आणि माझा ₹90 खर्च येतो, तर ₹90 कुठे जातोय? त्या 90तले जर ₹40 घर खर्चाला जातायत, ₹10 ई-एम-आयला जातायत आणि उरलेले 40 जर माझे फाजील खर्च असतील, तर मला तिथे त्याला आळा घालणं आहे. मालमत्ता आणि कर्जाचं परीक्षणही तितकंच महत्वाचं आहे. कारण एक म्हणजे कुठल्याही पोर्टफोलिओमध्ये एखाद्या ॲसेट क्लासवर जास्त एम्फसिस असलं, की प्रॉब्लेम होतो आणि कर्जाच्या बाबतीत म्हणायचं गेलं, तर कर्ज किती असावं याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा कर्ज गरजेपेक्षा जास्त असतं आणि मुळात गरजांच्या व्यतिरिक्त कर्ज असतात, तर त्या कर्जांच्या बाबतीत तुम्हाला काही ना काहीतरी डिसिजन लवकर घेतला पाहिजे, तरच तुम्ही ॲसेट जनरेशनकडे म्हणजे
संपत्ती निर्मितीकडे वळू शकता. दुसरं पाऊल म्हणजे आर्थिक ध्येय. आपल्याला कशासाठी, कधी आणि किती पैसा हवाय हे आपण बघणार आहोत. तिसऱ्यामध्ये आपण आपल्या जोखीम क्षमतेवर आहोत. आता जोखीम क्षमता तपासताना दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. मी पुढे याच्यावर थोडा जास्त वेळ देईन. आत्तापुरतं एवढंच. चौथ्यामध्ये आपण बेसिकली बघतो की जी आपली जोखीम क्षमता असेल त्याच्यानुसार आपल्याला आपलं एक ऍसेट अलोकेशन ठरवून घ्यायचंय. तर काय आपण किती टक्के जोखीम कशात घेऊ शकतो, त्याला स्ट्रॅटेजिक ऍसेट अलोकेशन म्हणतो. आणि टिपिकली जेव्हा आपण लमसम इन्व्हेस्टमेंट्स, मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स करतो, जसं एखादा प्रॉपर्टी विकून भरपूर पैसे आले आणि पुन्हा प्रॉपर्टी घ्यायची नाहीये, मग अशा वेळेला कसे पैसे गुंतवले पाहिजेत. आणि हे स्ट्रॅटेजिक ऍसेट अलोकेशन हे आपण जनरली जास्त हलवत नाही. म्हणजे 50-50% जर करायचं ठरवलं तर 50% डेट, 50% इक्विटी, हे आपण ओव्हर द लाईफ मॅनेज करतो. मग पुढे येतं आपल्याकडे गुंतवणुकीचा आढावा घेणं. म्हणजे सुरुवात लोकांची फार उमेदीने होते की चला आपण फायनान्शियल प्लॅनिंग करूया, आपण छान इन्व्हेस्टमेंट्स करूया. पण जसजसा वेळ पुढे सरकत जातो आणि स्पेशली जर मार्केटमधले रिटर्न चांगलेच मिळतात हे दिसत जातं, की मग गुंतवणुकीचा आढावा घेणं राहतं आणि तिथे मग आपल्या पोर्टफोलिओला जे काही गरजेनुसार बदल करणं आहे ते होत नाही. सहाव्या पावलामध्ये ऑब्व्हियसली गुंतवणुकीचा आढावा घेतला तरच आपण बदल करू शकतो. आता हे बदल करताना आपण थोडंसं टॅक्टिकल ऍसेट मॅनेजमेंट करतो. म्हणजे की कुठल्या ठिकाणी पैसे कधी घातल्याने आपल्याला परतावे वाढवता येतील. आणि सातवं पाऊल म्हणजे कर नियोजन. कर नियोजनावर मी थोडंसं सांगेन, की कर नियोजन करताना सुद्धा मुळात म्हणजे पहिलं आपल्याला गुंतवणूक व्यवस्थापन करायचं आहे, ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स कमीत कमी रिस्क वर जनरेट करायचे आहेत आणि ह्या सगळ्याची टॅक्स एफिशियन्सी बघायची आहे. प्रत्येक व्यक्तीने आपलं कर नियोजन करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कारण सगळ्यांना सेम रेट लागू होत नाही. कुणी 80च्या पुढे असेल तर त्याचा रेट वेगळा आहे, कुणी 60च्या पुढे असेल त्याचा रेट वेगळा आहे. वेगवेगळ्या इन्कम सोर्सेसचे टॅक्सेशन वेगळे आहेत. त्यामुळे हे सगळं बघणं आपल्याला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या पावलामध्ये आपण काय करतोय, तर व्यर्थ खर्च टाळायचे. मुळात म्हणजे पुढचा विचार जास्त करायचा, की ठीक आहे आज बाबा माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, पण हे पैसे जर मी वापरले तर मला पुढे कमी पडणार आहेत का? हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. कर्ज हे फक्त गरजेसाठी काढावं, कर्ज हौस-मौजीसाठी काढू नये. आणि मुळात इथे लक्षात घ्यायचंय, की रिटायरमेंटसाठी कोणतंही कर्ज मिळत नाही, त्यामुळे रिटायरमेंटची तरतूद ही पहिली करायची आहे. जी कुणी कर्ज तुमची जास्त रेट्सवर असतील, म्हणजे प्रायव्हेट पार्टीज कडून घेतलेली कर्ज किंवा क्रेडिट कार्डवरची जी कर्ज आहेत, त्यांना लवकरात लवकर फेडणं हे केव्हाही चांगलं. गृहकर्ज सुद्धा जेव्हा आपण घेतोय, तेव्हा एक लक्षात घ्या, आपल्याला जरी 15-20 वर्षाचा कालावधी मिळत असेल, तरी त्या घराची किंमत दुप्पट, अडीचपट होऊन जाईल 15-20 वर्ष जर आपण कर्ज कर्ज फेडत बसलो तर. हां, तो कर्जाचा हप्ता तसाच ठेवून तुम्ही बाकी ठिकाणी गुंतवणूक जर चांगल्या पद्धतीने करत असाल आणि तुमचं रिटर्न जनरेशन जर रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा जास्त होत असेल, तरीही चालेल. बट जर तसं नसेल, तुम्ही कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर आहात, तर मात्र तुम्हाला कर्जाच्या चक्रातून लवकर बाहेर पडायचं आहे. एक आहे म्हणजे हे सगळं करायचं, इतकं सिरियसली सगळं करायचं, मग हौस-मौज कधी करायची? तर साहजिकच आहे, आपण कमावतो, जोपर्यंत हातपाय धड आहेत, तोपर्यंत आपल्याला हौस-मौज पण करायची आहे. पण किती आणि कोणत्या किमतीवर? म्हणजे त्या गोष्टीचा पुढे आपल्या फायनान्सेसवर किती दुष्परिणाम होऊ शकतो, ह्याचा एक ताळमेळ घालून आपल्याला अ, हौस-मौज सुद्धा करता आली पाहिजे. आर्थिक ध्येयांच्या बाबतीत बेसिकली 3 मोठ्या गोष्टी मी बघते. एक म्हणजे आपल्याकडे आपत्कालीन निधी हा असलाच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये हा प्रॉब्लेम झाला, की जिथे इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या होत्या, पण त्यातल्या कुठल्याही लिक्विड स्वरूपात इझिली ॲक्सेसिबल नसल्यामुळे घरामध्ये जर मेडिकल इमिडिएट खर्च आले किंवा मेडिक्लेम कमी असल्यामुळे ह्या सगळ्या खर्चांनी सांपत्तिक परिस्थितीची जरा हेळसांड झाली. त्यामुळे आपत्कालीन गरजेचे पैसे हे असलेच पाहिजे, इझिली ऍक्सेसिबल असले पाहिजे. विमा हा असलाच पाहिजे आणि त्याच्या पुढे मग आपल्याला आपल्या संपत्तीचा डोलारा ह्या फाउंडेशनवर तयार करायचा आहे. भविष्यातील मोठ्या खर्चांबद्दल म्हणायचं झालं तर निवृत्ती हा सगळ्यात मोठा खर्च आहे. त्याच्यापुढे जर मुलांची शिक्षणं ही निवृत्ती काळात येत असतील, तर आपल्याला आताच म्हणजे जोपर्यंत आपण वर्किंग आहोत, तोपर्यंत आणि जोपर्यंत आपल्याकडे किमान एक 10 वर्ष
इन्व्हेस्टमेंट पिरियड अवेलेबल आहे, तोपर्यंत आपल्याला ते करणं आहे. काही कुटुंबांमध्ये घर घ्यायची सुद्धा गरज असते निवृत्ती पश्चात. त्यामुळे त्याच्यासाठीचं कर्जाची तरतूद कशी होणार किंवा डाउन पेमेंटसाठी पैसे कसे लागणार आहे, याचा तर खूपच आधीपासून आढावा घ्यावा लागतो. मग घराची डागडुजी म्हणा, आजारपण म्हणा, कारण सगळंच काही मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही ना. त्यामुळे कितीही मेडिक्लेम काढला तरीही आपल्याला एक स्वतःचं मेडिकल कॉर्पस हे ठेवावंच लागतं. आणि ते जितकं मोठं राहील तेवढी आपल्याकडे मार्जिन ऑफ सेफ्टी असते. शिवाय मेडिक्लेमचे सुद्धा काही प्रीमियम स्वस्त नाहीये. जसजशी तुमची साठी उलटत जाते तसं असं वाटायला लागतं की ते एवढे पैसे प्रीमियमला द्यायच्या ऐवजी जर त्याच इन्व्हेस्टमेंट्स केल्या असत्या तर कदाचित जास्त मोठं कॉर्पस तयार झालं असतं. पण हे सगळे निर्णय घेण्याकरता तुमच्याकडे मुळात गुंतवणूक कालावधी मोठा असला पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे गरज पहिली आणि चैन नंतर. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे खर्च करताना हा किती आवश्यक आहे हा प्रश्न स्वतःला विचारायचं. जेवढा आवश्यक आहे तेवढा नक्की करा, पण जितका टाळता येईल तितका टाळा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं आपलं जे सेशन आहे की ऍसेट अलोकेशन हे मुळात आपण का करतोय, तर आपल्याला आपली जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक करायची आहे. ओव्हरऑल पोर्टफोलिओ मधली जोखीम कमी करायची आहे. आता जोखीम क्षमता म्हणजे नक्की काय? तर एखादी व्यक्ती जशी तिची भूक वेगळी, तिची आवड तोच प्रकार गुंतवणुकीच्या बाबतीत होतो, की एखाद्याला लॉस बघायला काहीच वाटत नाही, एखाद्याला ₹1 लॉस चालत नाही, एखादी व्यक्ती अनेक वर्ष लॉस झेलू शकते, तर एखाद्या व्यक्तीला एक साधारण महिन्याभराने चुळबुळ करायची इच्छा होते, मग पोर्टफोलिओ बदलायचं वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. तर मुळात जोखीम क्षमतेचा तसा वयाशी काही संबंध नाहीये, परंतु आर्थिक परिस्थिती आणि मनस्थिती या दोन्ही गोष्टींशी आहे. जोखीम क्षमता चांगली तेव्हा असते जेव्हा आपल्याकडे पैसा बऱ्या प्रमाणात असतो, आपल्याला व्यवस्थित इन्कम येत आहे, त्याच्यातून आपले खर्च बऱ्यापैकी मॅनेज होत आहेत, मार्जिन ऑफ सेफ्टी आपल्याकडे आहे. सिमिलरली मनस्थिती जेव्हा चांगली असते, म्हणजे उदाहरण देते की सरळसोट आपलं आयुष्य चाललेलं असतं, आपण निर्णय पटापट घ्यायला समर्थ असतो, जे समोरचं सांगतंय ते आपल्याला कळतंय आणि आपण कुठल्याही दबावाखाली नसतो, तेव्हा आपली मनस्थिती चांगली असते. परंतु मनस्थिती खराबही होऊ शकते. आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात की ज्याच्यामुळे माणसाची डिसिजन मेकिंग क्षमता थोड्या काळाकरता किंवा कधी कधी दीर्घ काळाकरता इम्पॅक्ट होते. मग अशा वेळेला आपली जोखीम क्षमता कमी झालेली असते. नुसतं आपल्या जोखीम क्षमतेला तपासून चालत नाही, तर गुंतवणुकीतली जोखीम सुद्धा आपल्याला समजणं आहे. आपण काय इथे करायचा प्रयत्न करतोय की बाबा एखाद्या ठिकाणी जेव्हा मी माझे पैसे गुंतवतेय तेव्हा त्या ठिकाणाहून मला किती नुकसान होऊ शकतं ह्याचा अंदाज बांधायचा आहे. ते नुकसान मी किती काळ सहन करू शकते ह्याचाही अंदाज बांधायचा आहे. आणि मुळात हे सगळं करताना मला त्याच्यातून दीर्घकालीन काय फायदा होतोय हेही बघायचंय. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींची सांगड आपल्याला घालायची आहे. जोखीम क्षमतेवर थोडंसं अजून मी डिटेलमध्ये सांगते. ते म्हणजे आपल्याकडे 3 ॲस्पेक्ट्स आपण कुठल्याही गुंतवणुकीचे बघतो. एक म्हणजे मुद्दलीची सुरक्षितता. तर मग शून्य जोखीम, खूप कमी जोखीम आणि थोडी जास्त जोखीम ह्याच्यामध्ये आपले सगळे ट्रेडिशनल गुंतवणूक पर्याय ज्याच्यावर म्हणजे फिक्स्ड इन्कम प्रोडक्ट्स ज्याला आपण म्हणतो. मग ती मुदत ठेव म्हणा, बचत खातं म्हणा. आताच्या प्रकारांमध्ये ओव्हरनाईट म्युच्युअल फंड्स आहेत, लिक्विड फंड आहेत, आर्बिट्राज फंड आहेत. कंपन्यांच्या मुदत ठेवी ज्या खूप पॉप्युलर झाल्या बँकांचे रेट थोडे खाली गेल्यानंतर, डिबेंचर, बॉन्ड्स हे सगळे सुरक्षित मुद्दल पर्यायांमध्ये मोडतात. यांचं काम असतं आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक व्यवस्थित लेवलवर रिस्कला सांभाळणं. पण जेव्हा आपण रिस्क सांभाळतो तेव्हा लक्षात घ्या रिटर्न्स आपण मल्टीफोल्ड एक्सपेक्ट नाही करू शकत. इथे कॅपिटल सेफ्टीवर महत्व असतं, कॅपिटल सेफ्टीला महत्व असतं आणि म्हणून आपल्याला यांचं प्रमाण ठेवताना मुळात म्हणजे आपल्याला सगळ्यात नजीकच्या गरजा ज्या आहेत त्यांच्यासाठी सुरक्षित मुद्दल पर्यायच ठेवायचे आहेत. म्हणजे 1 वर्षात लागणारे पैसे, 2 वर्षात लागणारे पैसे याच्यामध्ये फारशी रिस्क घ्यायची नसते. मग आपण म्हणूया की परतावे सुरक्षित कितपत आहेत. म्हणजे आज मी जेव्हा एफडी मध्ये घालते पैसे तेव्हा मला माहिती आहे की जो इंटरेस्ट रेट सांगितलेला आहे, ज्या ड्युरेशनला सांगितलेला आहे तो मला मिळणारच आहे. तिथे वर खाली काहीच होणार नाहीये. पण ह्या सुरक्षित परताव्यांना कोणती जोखीम लागू होते, तर व्याजदरांची जोखीम लागू होते. येणाऱ्या काळात जर व्याजदर वाढले तर आताचे व्याजदर त्याच्यासमोर कमी पडणार, म्हणून मग आपल्याला त्यानुसार आपला पोर्टफोलिओ बदलावा लागतो. पुढे महागाई वाढली तर आपल्याला
आजच्या रुपयाची व्हॅल्यू ही पुढच्या वर्षीच्या रुपयाच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, पुढे मिळणारा पैसा कमी आहे. तर ही महागाईची जोखीम ही सगळी ह्या फिक्स्ड इन्कम प्रोडक्ट्सला लागू होते. मार्केटची जोखीम आला दिवस आपले म्युच्युअल फंडाची एनएव्ही वर खाली जातीये. मग तो डेट फंड असो किंवा म्युच्युअल फंड इक्विटी फंड असो. आपण ज्यांनी कोणी लिस्टेड डिबेंचर्स बॉन्ड्समध्ये पैसे घातलेले असतील, ते मार्केट चालू झालं की आपण ट्रॅक करत बसतो. गोल्डमध्ये जर तुम्ही बॉन्ड्स किंवा ETFद्वारे पैसे घातलेले असतील, तर तुम्ही आला दिवस त्याचे रेट बघताय. तर ते हे रेट वर खाली होणं हे म्हणजे मार्केटची जोखीम. तिसरी गोष्ट जी महत्वाची असते ती म्हणजे रोकड सुलभता. रोकड सुलभता का असावी लागते? तर मुळात इमर्जन्सीसाठी, अडीनडीसाठी जेव्हा केव्हा पैसे काढायची वेळ येते, तेव्हा कमीत कमी वेळात आणि जितकं जमेल तितकं झिरो कॉस्टवर आपल्याला पैसे मिळणं म्हणजे रोकड सुलभता. मग याच्यामध्ये जे पर्याय आहेत ते शून्य जोखमीमध्ये बचत खातं आहे, फ्लेक्सी खातं ज्याला की म्हणजे आपण एफ-डी लिंक्ड खातं म्हणतो. अ, काही ओव्हरनाईट आणि लिक्विड म्युच्युअल फंड तुम्हाला सेम डे रिडेम्पशन्स देतात. तर इथपासून सुरू होऊन अगदी आपण जास्त जोखमीच्या पर्यायांकडे पण जाऊ शकतो. म्हणजे म्युच्युअल फंडाला, शेअर्सला सुद्धा आज लिक्विडिटी आहे, परंतु ॲट व्हॉट कॉस्ट? म्हणजे त्यावेळेला जर मार्केट खाली असेल, तर मग तुम्हाला कॅपिटल लॉसेसचे चान्सेस वाढतात. आणि म्हणून कुठलाही गुंतवणूक पर्याय जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये इन्क्लूड करतो, तेव्हा या 3 गोष्टींवर तर लक्ष द्यायचंय आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या टॅक्स एफिशियन्सीवर सुद्धा, की काय ॲड केल्याने माझा ओव्हरऑल टॅक्स लायबिलिटी कमी होते, मला हवी तेवढी सुरक्षित मुद्दल मला मिळते, माझे परतावे वाढू शकतात आणि ओव्हरऑल पोर्टफोलिओची जोखीम कमी होऊ शकते. आता येऊया आपण स्ट्रॅटेजिक ॲसेट अलोकेशनकडे. बेसिकली आपण इथे काय करतो, तर आपण ठरवतो, की आपल्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या गुंतवणूक पर्यायाला किती स्थान द्यायचं. म्हणजे अगदी आकडेवारी काढतो आणि म्हणून 1 वर्षाच्या आतील ह्याच्यासाठी आर्थिक उद्दिष्टांसाठी आपण मुद्दल जोखीम अजिबात घ्यायची नसते. 1 ते 3 वर्षामध्ये मुद्दल जोखीम नाही घ्यायची, पण व्याज दरांवर मात्र लक्ष ठेवावं लागतं. कारण जर चढते व्याजदर असतील, तर मग आपल्या आजच्या एफडीची व्हॅल्यू ही उद्याच्या एफडी पेक्षा कमी असणार. 3 ते 5 वर्ष हा काळ आपण थोडासा बॅलन्स्ड काळ म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण थोडी जोखीम घेऊ शकतो. परंतु इथे सुद्धा ओव्हरऑल इकॉनॉमीची परिस्थिती कशी आहे, त्याच्यानुसार आपल्याला कॉल घेता आले पाहिजेत. आणि 5 वर्षांपुढे आपण जनरली म्हणतो, की जोखीम जास्त घेता येते. टिपिकली एक इक्विटीचं किंवा कुठल्याही ॲसेटचं जर आपण सायकल बघितलं, ते 8 ते 10 वर्षाचं आहे. तर 8 ते 10 वर्षाचं सायकल जर आपण सपोज आयुष्यामध्ये 3 सायकल्स तरी आपल्या वर्किंग लाईफमध्ये कव्हर केले, तर त्याच्यातून आपल्याला मल्टीफोल्ड रिटर्न्स जनरेट करता येऊ शकतात. मी अगदी इकडे मल्टी बॅगर म्हणत नाहीये, कारण कधी-कधी तुमची एखादी इन्व्हेस्टमेंट खूप रिटर्न्स देऊन जाईल, पण रिस्कही कदाचित तेवढीच वाढेल. ॲट द सेम टाईम आपण डोळसपणे केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण शिस्तीचं नियोजन केलेलं आहे, त्या रिटर्नमधून आपल्याला डेफिनेटली महागाईपेक्षा चांगल्या पद्धतीने परतावे मिळू शकतात, जेणेकरून आपण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं मेंटेन करू शकतो. तर मग गुंतवणूक परिमाण कसं ठेवावं? आता हे काही म्हणजे असं फिक्स्ड प्रपोर्शन नाहीये, बट टिपिकली आपण असं म्हणतो, की जे कॉन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी एक साधारण 10% जोखीम त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये घेतली तरी चालू शकते. परंतु हा अतिशय वैयक्तिक भाग आहे, की कोणी किती जोखीम घ्यावी. बॅलन्स्डमध्ये आपण म्हणतो, की 50% जोखीम असेल आणि 50% कमी जोखीम असेल असे प्रॉडक्ट्स असावेत आणि जो अग्रेसिव्ह आहे त्याने 90% जोखीम घ्यायला हरकत नाही. आता इथे मी जोखीम जेव्हा म्हणते तर मार्केटची जोखीम ही महत्वाची आहे. कारण तिथे जास्त आपल्याला वर खाली होताना दिसतं इन कंपॅरिझन टू अदर रिस्क. मग गुंतवणुकीचा आढावा आपण जेव्हा घेतो तेव्हा नक्की काय बघायचं आहे? तर हे प्रश्न बेसिक आहेत, की आपण दरवर्षी बसायचं एकदा आणि स्वतःला विचारायचं किंवा जर तुमचा कोणी सल्लागार असेल, तर त्याच्या समोर बसून विचारायचंय, की गेल्या वर्षी आपण हे ठरवलं होतं. त्यातलं आपलं काय झालं? आपली जी आर्थिक उद्दिष्ट होती, ती कुठपर्यंत पूर्ण झाली आहेत? म्हणजे काही जर शॉर्ट टर्म असतील, तर ती पूर्ण झालीच असतील. पण जी लाँग टर्म आहे, त्याचं अक्युम्युलेशन किती झालेलं आहे? आपण काय परतावे त्यावेळेला विचार केले होते आणि ऍक्च्युली आपल्याला किती मिळाले? ओव्हरऑल सध्याचं गुंतवणूक वातावरण कसं आहे? म्हणजे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही बदल करायची गरज आहे का? सरकारी काही योजना बदलतायत का? किंवा असे काही होण्याचे चान्सेस आहेत का? की त्याच्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमधल्या एखाद्या गुंतवणुकीवर जास्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो.
आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मुळात म्हणजे आर्थिक आणि मानसिक परिस्थितीमध्ये आपल्या काय फरक झालाय आणि त्याच्यानुसार जर आपला पोर्टफोलिओ बदलायची वेळ आली किंवा आपला गुंतवणुकीचा प्लॅन बदलायची वेळ आली, तर हे सगळं करण्यासाठी वर्षातून एक आढावा हा झालाच पाहिजे. त्याशिवाय परिस्थितीनुसार सुद्धा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. तर उदाहरण म्हणजे जर नोकरी तून कमी करण्यात आलेलं आहे किंवा कमी पगारावर नोकरीत ठेवण्यात आलेलं आहे, तर तुमच्या मंथली एस-आय-पीज त्याच्यामुळे इम्पॅक्ट होत आहेत. तर ह्या केसमध्ये मग रिस्क कमी करायची आहे का? किंवा आहेत त्या एस-आय-पी मधल्या कुठल्या चालू ठेवायच्या, कुठल्या बंद करायच्या? जिथे कुठे इमर्जन्सी कॉर्पस कमी पडताय, तिथे मग जुन्या इन्व्हेस्टमेंट्स मधून कुठून पैसे काढायचे? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला गुंतवणुकीचा आढावा घेणं आहे. आता येऊया आपण टॅक्टिकल ॲसेट अलोकेशन कडे. तर बेसिक इथे आपण गरज आणि संधी या दोन्ही गोष्टी बघतो. तर गरज म्हणजे जसं म्हटलं, की परिस्थिती जशी असेल तसं आपल्याला वागणं आहे, तसे आपल्याला पोर्टफोलिओमध्ये बदल आणणं आहे. पण संधी म्हणजे आता मी म्हणेन आज जेव्हा 1 वर्षापूर्वी मी बघितलं, की बाबा कोरोना ही संधी होती, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वस्तामध्ये बाजारात चांगल्या कंपनीचे शेअर्स अवेलेबल होते. पण त्यावेळेला ती संधी आहे हे समजण्यासाठी सुद्धा आपली मानसिक तयारी पहिली करावी लागते. आणि ऑन अ रेग्युलर बेसिस जेव्हा आपण पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेत असतो, तेव्हा सुद्धा काही गुंतवणुकी ज्यांच्याकडून भरपूर परतावे मिळालेले आहेत, ज्या आता भरपूर महाग महाग झाल्यात आणि याच्या पुढे त्यांच्यातून जास्त परताव्यांची अपेक्षा नसेल, तर मग ह्याला पोर्टफोलिओ चर्निंग ज्याला आपण म्हणतो, तर त्या महाग गुंतवणुकीतून बाहेर पडायचं. जी गुंतवणूक आत्ता स्वस्त आहे, त्याच्यामध्ये हळू पैसे गुंतवणं सुरू करायचं. हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण टॅक्टिकल ॲसेट अलोकेशन करतो. आता सोन्यातली गुंतवणूक म्हणा किंवा रिअल इस्टेट मधली गुंतवणूक म्हणा, कमॉडिटीज मधली गुंतवणूक म्हणा, हे सगळे टॅक्टिकल ॲसेट अलोकेशनचे टॅक्टिकल अलोकेशन मध्ये मोडतात. त्यामुळे जेव्हा आपण ह्या अशा ठिकाणी राईट एंट्री म्हणजे अगदी तुम्हाला पॉइंट टू पॉइंट राईट एंट्री नाही जरी मिळाली, तरी सुद्धा जितकं जमेल तितकं स्वस्त असताना जेव्हा आपण गोळा करतो, तेव्हा जेव्हा त्याला एक तेजी मिळते, तर तेजीमध्ये रिटर्न जनरेशन खूप छान पद्धतीने होतं. तर 7वं जे कर नियोजन मी म्हणते, जरी ते शेवटचं असलं तरी महत्व त्याचं काही कमी नाही. तर अल्पकालीन आणि दीर्घकालीन नफा हा आपल्या प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रॉडक्टवरचा वेगळा आहे. तो बघायलाच हवा आणि त्याच्यातून एक्झिट प्लॅन करताना हे सगळं आधीच माहीत करून ठेवलं पाहिजे. कर दर वेगवेगळे आहेत, इक्विटीचे वेगळे आहेत, डेटचे वेगळे आहेत, स्थावर मालमत्तेचे वेगळे आहेत आणि शिवाय इतर अनेक प्रकार आहेत कॅपिटल ॲसेट्स मध्ये मोडतात. तर प्रत्येकाचा रेट हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. कर वाचवायला सुद्धा गव्हर्नमेंटने आज आपल्याला बऱ्यापैकी पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करायच्या आधी पहिलं कर कसा वाचेल त्याच्यावरचा हे आपण समजून घेतलं तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट कडून, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. बरं, आता एखाद्या गुंतवणुकीत नुकसान झालंच तर काय? ओव्हरऑल कॅपिटल ॲसेट्स मधले लॉसेस काही नियम दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर हाऊस प्रॉपर्टीचा लॉस म्हणा किंवा इक्विटी, डेट मार्केट मधले लॉसेस म्हणा, हे सगळे लॉसेस आपण त्या वर्षी सेट ऑफ करून पुढच्या वर्षीला कॅरी फॉरवर्ड करू शकतो. पण यासाठी मात्र तुमचं आयकर विवरण वेळेवर भरणं गरजेचं आहे आणि त्या आयकर विवरणामध्ये तो लॉस व्यवस्थित नमूद झाला पाहिजे. तरच त्याचं क्रेडिट आपल्याला पुढच्या वर्षांमध्ये मिळू शकतं. हे सगळं करताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स कडे सुद्धा. आपल्याकडे 4 तारखा आहेत ऍडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी. तर जेव्हा जेव्हा आपले इक्विटीचे मोठे व्यवहार होत असतील, की जिथे आपल्याला चांगलीच टॅक्स लायबिलिटी बसते, मग ती अगदी इंटरेस्ट सकट रिटर्न फायलिंगच्या वेळेपर्यंत न थांबता आपण 4 ज्या इन्स्टॉलमेंट्स गव्हर्नमेंटने दिल्या त्या वेळेला भरून आपण त्याच्यातून सुद्धा आता तिथे रिअल इस्टेट घेतलं नाहीये कारण रिअल इस्टेट मधली एकच गुंतवणूक अशी फार मोठी होऊन जाते. मग तिकडे बाकीच्यांना प्रपोर्शन जास्त देता येत नाही. तर मी सध्या एक सोनं आणि रोखे समभाग यांचंच एक कॉम्बिनेशन दाखवते. तर टिपिकली कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ बघितलं तर मी म्हटलं ओव्हरऑल त्यांना कॅपिटल रिस्क नको असते आणि म्हणून 85% आपण रोख्यांमध्ये ठेवलेले आहेत. आता रोखे म्हटलं तर निगडीत गुंतवणूक मग त्याच्यामध्ये डेट म्युच्युअल फंड सुद्धा येतात. आणि मग इथे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे आपण करतो, की काही ठिकाणी लॉंग टर्म डेट असतं, काही ठिकाणी मीडियम टर्म डेट असतं, काही ठिकाणी शॉर्ट टर्म असतं. असं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे रोखे सांभाळा
पचवायची ताकद कमी आहे आणि मुळात रोजची होणारी रोजचं खालीवर होणारं मार्केट झेपत नाही किंवा कधी-कधी असं असतं की माहीतच नाहीये कसं करायचं म्हणून लोकं करत नाही. सो दॅट इज परफेक्टली ओके. म्हणजे समजून-उमजून केलेली गुंतवणूक तुम्ही जर त्याच्यामध्ये रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी जास्त असते. आणि जसं तुम्ही कन्झर्व्हेटिव्ह वरून बॅलन्स्ड आणि बॅलन्सच्या पुढे अग्रेसिव्ह जाता, तसं-तसं रोख्यांचं प्रमाण कमी होऊन समभाग आणि इतर पर्याय जास्त होतात. सो पोर्टफोलिओ बनवताना आपण एक ठरवलं, की ही माझी स्ट्रॅटेजी आहे आणि ह्या स्ट्रॅटेजीनुसार माझा पोर्टफोलिओ मी मॅनेज करणार. तर वर्षभरानंतर साधारण आपण धरूया, की असे परतावे मिळाले, तर पोर्टफोलिओ कसा दिसतो? तर कन्झर्व्हेटिव्ह व्यक्तीचा पोर्टफोलिओ हा आणि हे सगळे प्री टॅक्स रिटर्न्स आहेत. त्यामुळे एक 10चे 10 42 झाले. बॅलन्स्ड जो इन्व्हेस्टर आहे त्याचं समभागाचा चॉईस सुद्धा थोडासा अग्रेसिव्ह असतो. त्याच्यामुळे त्याला परतावे पण जास्त मिळण्याची शक्यता असते. आणि हे आपण एक चढत्या इक्विटी मार्केटमध्ये बघतोय. असे परतावे नेहमीच मिळतील याची कोणतीही गॅरंटी नसते आणि म्हणून आपण इक्विटी मार्केट्सकडे बघताना नेहमी एक 8-10 वर्षाचा काळ बघितला पाहिजे. आणि तसेच जसं तुम्ही रिस्क कमी ठेवता तर रिटर्न्स कमी होतात. रिस्क वाढवली की रिटर्न्स वाढतात. पण एक लक्षात ठेवा रिस्क आणि रिटर्न्सचा ट्रेड ऑफ होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे काय की किती जोखीम घेतल्यावर किती रिटर्न्स वाढू शकतात. म्हणजे अमर्याद रिटर्न्स मिळवण्यासाठी अमर्याद रिस्क सुद्धा घ्यावी लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओ बनवताय तेव्हा खूप रिस्क ज्या ठिकाणी असेल की जिथे डिफॉल्ट्स जास्त होऊ शकतात किंवा जिथे एवढं तुम्हाला प्रलोभन दिलं जातंय की बाबा आहे त्याच्यापेक्षा 3-4% जास्त परतावे तुम्हाला मिळतील. तर तिथे थोडीशी एक पाल मनात चुकचुकली पाहिजे की इतके रिटर्न्स जर कोणीतरी मला देतंय तर मग ह्याच्या मागे रिस्क सुद्धा तितकीच असली पाहिजे. आणि पोर्टफोलिओचा आढावा जसं मी म्हटलं, की एक वर्षभरानंतर जरी घेतला, तरी पोर्टफोलिओमध्ये कोणते बदल आणायची गरज आहे, ही गरज तपासलीच पाहिजे. म्हणजे उगाच ढवळाढवळ करत बसायचं नाही. जरासं काहीतरी झालं म्हणून चेंज करा. आपला फोकस हा लाँग टर्म ठेवायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे जरी आढावा आपण घेतोय, तरीही आपण एक बघतोय, की मुळात ठरवल्याप्रमाणे पोर्टफोलिओचं बिहेवियर आहे का? की माझे जे मी प्लॅन केलं होतं 85-10-5 किंवा 50-40-10 त्याच्या व्हॅल्युएशन्समध्ये आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट दिसतेय. मग एखादी गोष्ट जर महाग झालेली आहे, ज्याच्यातून तुफान रिटर्न्स मिळालेत, मग तिथून हळू रिस्क आपण कमी करत आणणार. कारण सलग एकदाच अगदी रिस्क कमी केली, तर मग असं होऊ शकतं, की पुढे जर रिटर्न जनरेशन झालं, तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. जो टिपिकल इक्विटी इन्व्हेस्टरचा प्रॉब्लेम असतो, की बाबा मला ऑलरेडी 30% मिळाले आता ह्याच्या पुढे मार्केट अजून वर जाईल का? तर मी काय करू? मग अशा वेळेला थोडी इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट बुकिंग करून घ्यायची आणि थोडी इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवून पुढे तिच्यावर लक्ष ठेवायचंय. आणि मुळात म्हणजे हे सुरू केलेलं चालू ठेवायचंय निरंतर. गुंतवणूक हा एक प्रवास आहे. गुंतवणूक हे डेस्टिनेशन नाहीये. आणि जसं आपण आपल्या लहान मुलाला एकदा शाळेत टाकलं, की 10वी-12वी नंतर बाहेर आल्यावर बघतो, असं करतो का? तर नाही ना. आपण दरवर्षी त्याची प्रोग्रेस कशी आहे तशी बघतो. तर तशीच आपल्या पोर्टफोलिओची सुद्धा प्रोग्रेस आपल्याला बघणं आहे. कुठे क्लास लावायची वेळ आली, ट्युशन लावायची वेळ आली, कुठला सर्टिफिकेट कोर्स करायचा झाला, तर आपण मुलाला ह्या फॅसिलिटीज देतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओला सुद्धा कुठे बदल करायची गरज आहे. जर अनावधानाने नुकसान झालेलं आहे, तर त्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल, हे सगळे निर्णय घेण्यासाठी कंटिन्युअस आपल्या पोर्टफोलिओ बरोबर आपल्याला टचमध्ये राहणं आहे. आणि पोर्टफोलिओमध्ये फाफट पसारा फार वाढवला नाही, तर आपल्याला निर्णय पण पटापट घेता येतात. पण 1796 म्युच्युअल फंड आणि 100च्या वर डायरेक्ट इक्विटी मधले इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे हे म्हणजे गोधडी झाली ती. ते असं चांगली मऊ उबदार रजई नाही होऊ शकत. सो एवढीच रिक्वेस्ट मी सगळ्यांना करेन, की जर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवताय, जर तुम्ही आज तुमच्या मेहनतीचे पैसे कुठल्याही प्रॉडक्टमध्ये घालताय, मग ते अगदी रिकरिंग डिपॉझिट का नसो किंवा कुठली LICची पॉलिसी का नसो, तुम्ही तुमची गरज पहिली बघा. तुमच्या पैशाला जपा. डू नॉट लूज युअर मनी. म्हणजे हा वॉरन बुफेनचा एक फेमस डायलॉग WhatsAppवर फिरतो, की 2च रूल असतात संपत्ती निर्मितीसाठी. डोंट लूज मनी आणि रिमेंबर द फर्स्ट रूल. सो हे सांगून मी माझं व्याख्यान थांबवते इथेच. मला शांतपणे ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जे काही प्रातिनिधिक असतील ते आपण महेश सरांचं सेशन झाल्यावर घेऊच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तृप्ती मॅडम. खरंच एक छान सोप्या पद्धतीने तुम्ही
हा कठीण विषय सोपा करून आमच्या समोर उलगडून सांगितलात. एक महिला असताना आणि चार्टर्ड अकाउंटंट महिला मुळे घरगुती उदाहरणांद्वारे हा क्लिष्ट विषय तुम्ही समजून सांगितलात. आणि महत्वाचं म्हणजे काय करावं हे जसं सांगितलं तसं काय करू नये हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं. आपले मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यावरती मी आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे को इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्री महेश पाटील साहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला करावं. महेश पाटील साहेबांची थोडक्यात ओळख अशी सांगता येईल की त्यांनी VGTI मधून इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बजाज मधून MBA सुद्धा ते उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर हैदराबाद मधल्या प्रथितयश अशा संस्थेमधून फायनान्शियल अॅनालिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी पदवी संपादित केली. आणि त्यानंतर 2005 सालापासून बिर्ला म्युच्युअल फंडाबरोबर त्यांनी जोडून घेतलं आणि टप्प्याटप्प्याने अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज ते को चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून बिर्लामध्ये कार्यरत आहेत, बिर्ला म्युच्युअल फंडामध्ये. आणि त्यांच्या कार्याचा आढावा सांगण्यासाठी मी फक्त एक आकडा तुमच्या समोर मांडतो. तर ती महेश पाटील सर आणि त्यांची टीम तब्बल 90,000 कोटी रुपयांची इक्विटी ऍसेट आज ते सांभाळतायत. हा एवढा मोठा व्याप महेश पाटील साहेब सांभाळतायत. त्यामुळे तेवढाच त्यांचा व्यासंग आणि त्याचा अभ्यास आणि त्यांचा रिसर्च असल्यामुळेच आज ते आपल्या समोर इथे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मी महेश पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन आम्हाला जरूर द्यावं. थँक्यू सुनीलजी आणि नमस्कार मंडळी. मला खूप आनंद होतोय की लोकसत्तेने हा जो कार्यक्रम घेतलाय की लोकांसमोर, सगळ्या सर्वसाधारण लोकांसमोर ज्ञान, ह्याचं इन्व्हेस्टमेंटचं जे नॉलेज आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थब्रह्म हे जे मॅगझिन काढले आहे त्याच्या जरूर सगळ्यांना फायदा होईल. आणि मी आभार मानतो लोकसत्तेचं की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की तुमच्यासमोर आमचे व्ह्यूज आहेत ते प्रस्तुत करण्यासाठी. तर जसे आपल्या तृप्ती मॅडमनी आपल्याला चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलंय की ऍसेट अलोकेशन कसं जरुरी आहे प्रत्येकाला, आणि जर आपण व्यवस्थित ऍसेट अलोकेशन केलं तर आपली जी सेव्हिंग्ज आहेत, जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते कसे आपले चांगले रिटर्न्स देऊ शकेल. नॉर्मली आपण म्हणतो की आपण बघितलं सर्वसाधारणपणे आपल्या बरोबरचा कोणी एक मित्र असतो, राईट, आणि आपण एकत्र शिकलो असतो एकाच कॉलेजमधनं, एकच सर्वसाधारण सिमिलर टाईपचा जॉब असेल, इकडे सिमिलर सॅलरी मिळते, पण 20-25 वर्षानंतर बघतो आपण कधी कधी एक आपला जो मित्र असतो तो त्याची जी आहे ओव्हरऑल स्टेटस, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी डिफरंट दॅन व्हॉट इट इज, जी आपली आहे. त्यामुळे विचार करतो असं कसं झालं, आपल्या दोघांचं सेम शिक्षण आहे, पगार पण सेम सर्वसाधारणपणे, पण ह्याची इकडे एवढी कशी ऍसेट्स आहेत आणि त्याची इकॉनॉमिक स्टेटस कशी एवढी चांगली आहे. तर त्याला एकच कारण आहे की आपण जे आपले आपण बघतो नॉर्मली आपण बचत, सेव्हिंग सगळेच करतात, राईट, पण जसं गिरीशजींनी सांगितलं की बचत आणि गुंतवणूक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, राईट. आपण इन्व्हेस्टमेंट कशी करतो, कुठे करतो आणि काय रिटर्नच्या वरती कमवतो त्याच्यामध्ये खूप अंतर पडतं. आपण जर लॉंग ड्युरेशन बघितलं 20-25 वर्षामध्ये, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की जर आपण सर्वसाधारणपणे आपण नॉर्मली समजा काय सेव्हिंग्स केलं आणि आपण कुठे गुंतवणूक नाही केली तर आपण नॉर्मली बँकेमध्ये पैसे ठेवू, राईट, किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, तर तिकडे आपल्याला लॉंग टर्म रिटर्न जे आहेत अराउंड 7% वगैरे असतात, बरोबर आहे. आणि प्रत्येक ऍसेट क्लासचे जे रिटर्न्स आहेत ते लॉंग टर्म रिटर्न्स सर्वसाधारणपणे लॉंग टर्म म्हणजे अराउंड 15-20 इयर्स तर डिफरंट आहेत. फिक्स्ड इन्कमचं बघाल तुम्ही किंवा फिक्स्ड बँक डिपॉझिटचे रिटर्न्स, लॉंग टर्म रिटर्न्स अराउंड 7% आहेत. जर आपण इक्विटीज बघितलं तर इक्विटीचे लॉंग टर्म रिटर्न्स सर्वसाधारणपणे 13%-14% आहेत असतात. गोल्डचे बघितले लॉंग टर्म रिटर्न्स तर अराउंड 9-10%, 8-9% आसपास असतात. आणि रिअल इस्टेट जो एक मेजर ऍसेट क्लास आहे जिकडे सर्वसाधारण बघा लोकांचे इंडियन्सचे मॅक्सिमम सेव्हिंग रिअल इस्टेटमध्ये असतात, तिकडे साधारणतः 8% लॉंग टर्म रिटर्न असतात. आपण काही लोकांचे एक्सपिरियन्स डिफरंट असते रिअल इस्टेटमध्ये डिपेंडिंग ऑन वेअर दे हॅव इन्व्हेस्टेड, पण सर्वसाधारण बघितलं आपण तर लॉंग टर्म रिटर्न अराउंड 8% आहेत. तर आपण कसे इन्व्हेस्ट करतो कुठल्या ऍसेट क्लासमध्ये आणि किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ओव्हरऑल जो पोर्टफोलिओ आपला आहे त्याच्यावरती आपल्याला काय रिटर्न मिळतं, आय थिंक दॅट डिटर्मिन्स की आपली 20 वर्ष लॉंग टर्म मध्ये आपण काय व्हॅल्यू आणि वेल्थ आपली किती क्रिएट होते. सर त्याच्या
त्या दृष्टिकोनातनं बघितलं तुम्ही तर आपलं जे ऍसेट अलोकेशन जे आहे, कुठल्या ऍसेट क्लासमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आपण, ते खूप महत्वाचं होतं. आणि त्या आपण जर बरोबर केलं ते समजा, तर आपले जे रिटर्न्स आहेत, जे लॉंग टर्म रिटर्न्स, तेच आपण समजा वाढवू शकलो, राईट. इन्स्टेड ऑफ गेटिंग 7% रिटर्न जे आपल्याला फिक्स डिपॉझिटमध्ये मिळतात, त्याच्या असं पण आपण त्याच्यावरती जरा जास्ती रिटर्न्स मिळाले, समजा 10% रिटर्न मिळाले, तर आपल्याला वाटतं की 3% रिटर्ननी काय फरक पडतो. पण 25 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर खूप फरक पडतो. 7% इंटरेस्टवरती आपली प्रॉब्ली जी आहे गुंतवणूक जी आहे ती 5 गुणांनी वाढेल. पण आपण जर 10% वरती जर आपल्याला रिटर्न मिळाले, तर ती सेम गुंतवणूक आपली डबल होऊ शकते त्याच्या. आणि जर आपण समजा आणखीन चांगलं गुंतवणूक केली, कोणी समजा स्मार्ट नसेल, कोणी चांगली गुंतवणूक केली, तर आपल्याला 15% जर आपल्याला आपण रिटर्न जर त्याच्यावरती कमवू शकलो त्या नेक्स्ट 25 इयर्स मध्ये, तर ती रक्कम आपली जी आहे ती 30 गुणांनी वाढू शकते. तर खूप अंतर होऊ शकतो की आपण कसं इन्व्हेस्ट करतो त्यावर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला जरुरी आहे की आपला प्रत्येक ऍसेट क्लास, जसं तृप्तीजींनी सांगितलं, त्याच्यामध्ये काय रिस्क आहे आणि काय रिटर्न आहे त्याची आपल्याला जर जाणीव असेल. आणि मुख्य म्हणजे आपला सर्वसाधारणपणे आपण काय बघतो की मराठी माणूस वॉन्ट्स टू स्टे अवे फ्रॉम रिस्क. म्हणजे आपल्याला रिस्क नको असते, तर आपण सर्वसाधारणपणे आपले जे काय असेल मनी वी वॉन्ट टू कीप इन सेफ इन्व्हेस्टमेंट्स. बट सी रिस्क जी आपण म्हणतो, जोखीम जी तृप्ती मॅडमने सांगितलं, त्याच्यामध्ये पण एक आहे की जसं आपलं इन्व्हेस्टमेंट होरायझन वाढतं तर ती रिस्क कमी होते. रिस्क म्हणजे काय? रिस्क म्हणजे व्होलॅटिलिटी, म्हणजे आपली जी गुंतवणूक केली आहे त्याच्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो का. तर डिफरंट ऍसेट क्लासमध्ये रिस्क असते, लाईक इक्विटीमध्ये रिस्क जास्ती असते, लॉस पण होऊ शकतो. आपण बघितलंय की इक्विटी मार्केट्स कधी कधी 30-40% पण डाऊन होऊ शकतं. पण जर आपण आपलं ड्युरेशन वाढवलं, राईट, सपोजिंग आपण बघितलं की इन्स्टेड ऑफ 1 इयर, ओके, 5 इयर्स और 10 इयर पिरियड बघितलं आपण, तर 10 वर्षामध्ये क्वचितच, इनफॅक्ट 10 वर्षामध्ये इक्विटी मार्केट्सनी नेगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीये. तर आपली जे रिस्क असते, जे लॉस म्हणतो आपण, जे मार्केटमध्ये होऊ शकतो, तो आपला ती रिस्क कमी होते. तर जसं जसं आपलं इन्व्हेस्टमेंट होरायझन वाढतं, तशी जशी जी व्होलॅटिलिटी आहे ऍसेट क्लासची, ती त्याची रिस्क आपल्याला कमी होते. आणि त्या दृष्टिकोनातनं जसं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट होरायझन वाढतं आपलं, तर आपण जे ऍसेट क्लास जिकडे आपल्याकडे रिटर्न्स जास्त मिळू शकतात, ओके, तिकडे आपलं जास्त अलोकेशन झालं पाहिजे. सो ते ते जे आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर मग आणि आपण जर अर्ली चालू केले इन्व्हेस्टमेंट जे आहे, म्हणजे ऍज सून ऍज यू स्टार्ट अर्निंग, यू स्टार्ट थोडे थोडे पैसे आपण जर इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला जे आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंट होरायझन म्हणतो, जो पिरियड आहे तो बराच काळ आहे, राईट. आय मीन तुम्ही समजा 25 वर्षावरची कोणी चालू केलं, जे काय असेल सेव्हिंग्स, इन्कम असेल, थोडे पैसे सेव्ह केले, तुमच्याकडे ऑलमोस्ट नेक्स्ट 25 और 35 इयर्स आहेत, राईट, बिफोर यू रिटायर. दॅट्स अ लॉंग पिरियड जे आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण जास्ती रिस्क घेऊ शकतो. जे ऍसेटला जिकडे रिस्क जास्ती आहे पण जिकडे रिटर्न पण जास्त, तिकडे आपण जास्ती अलोकेशन करू शकतो. तर आपण जे बघितलं की जसं आपण खाण्यामध्ये बघतो, राईट, वी नीड टू हॅव अ वेल बॅलन्स्ड डाएट पाहिजे. एक बॅलन्स डाएट असलं की आपली प्रोग्रेस चांगली होते. तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये पण यू शुड बी हॅव अ वेल बॅलन्स्ड काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे किती अलोकेशन इक्विटीमध्ये पाहिजे, किती डेटमध्ये पाहिजे, किती गोल्डमध्ये पाहिजे, किती रिअल एस्टेटमध्ये पाहिजे. ह्याचं आपण जर वेल बॅलन्स अलोकेशन केलं, तर ओव्हरऑल त्याचा फायदा एक होतो आपला की लॉंग टर्म रिटर्न जे आपले आहे ते सर्वसाधारण रिटर्न पेक्षा, जे बेसिक रिटर्न आहे डेट पेक्षा, आपल्याला जास्त रिटर्न मिळतात. आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक ऍसेट क्लास जो आहे त्याचं रिटर्न्स, प्रत्येकाची एक सायकल असते, राईट. तृप्ती म्हणायला सांगितलं की प्रत्येक ऍसेट क्लास नॉर्मली सायकल असते अराउंड 8 to 10 इयर्स, पण दे डोंट गो अलॉंग इन द सेम वे, राईट. सो कधी जेव्हा इक्विटी मार्केट्स वरती असेल, लाईक फॉर एक्झाम्पल लास्ट इयर बघाल, आम्ही लास्ट 2018 and 19 मध्ये इक्विटी मार्केट वॉज गोइंग डाऊन, तेव्हा डेटमध्ये जे रिटर्न्स होते, बिकॉज इंटरेस्ट रेट वॉज गोइंग डाऊन, डेटमध्ये रिटर्न चांगले होते. गोल्डनी पण कॅलेंडर मागच्या वर्षी बरेच चांगले रिटर्न्स दिले. तर आपण बघतो की प्रत्येक ऍसेट क्लासचे रिटर्न प्रत्येक फेजमध्ये डिफरंट असतात. पण आपण ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये जेव्हा आपण ते मिक्स करतो, राईट, आणि पोर्टफोलिओ बनवतो, त्याच्यामुळे काय होतं की कधी एक ऍसेट क्लास जेव्हा चांगलं करतात पण दुसऱ्या ऍसेट क्लास मध्ये रिटर्न्स कमी असतात, ते बॅलन्स आउट होतात. आणि ओव्हरऑल पोर्टफोलिओची जी व्होलॅटिलिटी आहे, राईट, जर आपण एकाच मध्ये इन्व्हेस्ट केली असेल ती बऱ्यापैकी कमी होते. आणि जी आपण रिस्क म्हणतो ती बऱ्यापैकी कमी होते. सो ते एक बेनिफिट आहे ऍसेट अलोकेशनचं, की
आपली जी ओव्हरऑल पोर्टफोलिओचं जे व्होलॅटिलिटी आहे ती बऱ्यापैकी कमी होते आणि आपला सर्वसाधारण रिटर्न जे ओव्हरऑल पोर्टफोलिओ लेवलचे रिटर्न असतात ते आपले बऱ्यापैकी चांगले होऊ शकतात. अजून एक बेनिफिट ऍसेट अलोकेशनचं काय असतं की ऑटोमॅटिकली जर एक पर्टिक्युलर ऍसेट क्लास हे चांगले रिटर्न दिले, लाईक फॉर एक्झाम्पल एका वर्षी इक्विटीने 30% रिटर्न दिले, तर ऑटोमॅटिकली आपण जेव्हा रिबॅलन्स करतो पोर्टफोलिओ, तर आपण ज्या ऍसेट क्लासने जास्त रिटर्न दिले तिकडे आपण प्रॉफिट बुक करतो आणि ज्या ऍसेट क्लासमध्ये आपलं कमी रिटर्न आहे ते तिकडे आपण पैसे गुंतवणूक करतो आणि मग तो ऍसेट क्लास आफ्टर सम सायकल अगेन विल स्टार्ट टू गिव्ह यू गुड रिटर्न. त्याचा पण एक बेनिफिट मिळतो आणि त्याच्यामुळे आपले ओव्हरऑल पोर्टफोलिओ रिटर्न जे असतात ते बऱ्यापैकी आपल्याला चांगले मिळतात. तर मी आय मीन सर्वसाधारण मराठी माणूस म्हटलं की आपण इक्विटी पासनं बऱ्यापैकी दूर पडतो. बघितलं आपण की आता मार्केटमध्ये एवढी जी रॅली आली आहे रिसेंटली, बऱ्याच कमी लोकांनी ऍक्च्युली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं असेल. पण आपण जर ऍसेट अलोकेशन फॉलो केलं असेल की नाही, ठरवलं आपण की नाही मला माझ्या एज प्रमाणे आणि माझ्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे अराउंड 50% इक्विटीमध्ये ठेवायचं आहे, तर आपण ते व्यवस्थित जर फॉलो केलं असतं तर आपण जेव्हा मार्केट खालती आलं होतं तेव्हा आपलं काय झालं असेल की इक्विटी अलोकेशन खालती आलं असेल, राईट, बिकॉज मार्केट वेंट डाऊन बाय अराउंड 30% ऑल्सो. आणि तेव्हा आपण जर अलोकेशन वाढलं असतं, परत आपण 50% आणलं असतं, तर आपल्याला बेनिफिट नक्कीच मिळालं असतं की जेव्हा मार्केट परत रिबाउंड झालं तिकडनं. तर ते आपल्याला एक डिसिप्लिन जे म्हणतात ऍसेट अलोकेशनचं ते मेंटेन जर केलं आपण, तर आपला जो एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल गुंतवणुकीचा तो खूपच चांगला असू शकेल. मी म्हणेन की जे लोक यंग आहेत मार्केटमध्ये, जे इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतात, ज्याकडे लॉंग पिरियड आहे, त्यांनी जास्तीत जास्त त्यांचं जे आहे इन्व्हेस्टमेंट्स जे आहे ते इक्विटीमध्ये करायला पाहिजे. बिकॉज आपण बघितलं इक्विटीचे लॉंग टर्म रिटर्न्स जे आहेत ते अराउंड सर्वात ऍसेट क्लासमध्ये सर्वात जास्ती आहेत. तर आपल्याकडे टाइम एवढा आपण जास्तीत जास्त इक्विटीकडे झुकू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण पैसा इक्विटीमध्ये टाकला पाहिजे इक्विटी रिटर्न्स आहे, बिकॉज आपला एक कन्सिडर करायला पाहिजे की इक्विटीमध्ये नेगेटिव्ह रिटर्न्स असू शकतात आणि ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला बाकी ऍसेट क्लासमध्ये पण रिटर्न्स ठेवायला पाहिजे. ओव्हरऑल मी म्हणेन की ह्या घडीला जर म्हणाल तुम्ही, जर आपलं जे टार्गेट ऍसेट अलोकेशन आपण जे म्हणतो प्रत्येकाचं, सपोजिंग एका मॉडरेट इन्व्हेस्टरचं अलोकेशन असेल की 50% इक्विटी आणि 50% डेट आहे, तर ह्या घडीला आपलं काय अलोकेशन पाहिजे, राईट? कसं वाटतंय आउटलुक कसं आहे इक्विटीचं ह्या घडीला? तर मी म्हणेन की आपली इकॉनॉमी जी आता आहे आफ्टर पोस्ट कोविड आणि बरेच जे रिफॉर्म झाले त्यानंतर एक इकॉनॉमीला एक वेगळी चालना आणि गती मिळणार आहे इकडनं, आणि आपली एक न्यू सायकल चालू झाली आहे, इकॉनॉमिक सायकल आणि इक्विटी मार्केट सायकल आहे. तर जरी मार्केट आता एवढं वाढलं असलं फ्रॉम द बॉटम, तरी पण इकडनं पण अपेक्षा आहे की नेक्स्ट 3, 5, 6 वर्षामध्ये जशी इकॉनॉमिक ग्रोथ होईल तशी कंपनीचे प्रॉफिट पण वाढतील आणि इक्विटी मार्केटचे रिटर्न्स जे आहेत ते पण चांगले असतील. तर इकडनं पण आम्ही ऍडव्होकेट करतोय, आम्ही पण एक ऍसेट अलोकेशन फंड मॅनेज करतो तिकडे अब्दुल पण म्हणतोय की आम्ही इक्विटीचं अलोकेशन जे आहे ते आपलं टार्गेट अलोकेशन जे आहे ते थोडं जरी जास्ती असेल तरी पण काही हरकत नाही. याचा अर्थ असा नाही की पूर्ण पैसे एकदम टाकले पाहिजे इक्विटीमध्ये. इक्विटीमध्ये व्होलॅटिलिटी आहे, आता मार्केट बॉटम पासून ऑलमोस्ट डबल झालाय, तर नेक्स्ट फ्यू मंथ्स मध्ये शॉर्ट टर्म मध्ये मार्केट करेक्ट पण इकडनं होऊ शकतो. त्याच्यामुळे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना कुठल्या ऍसेट क्लास जिकडे व्होलॅटिलिटी जास्ती आहे तिकडे आपण जर इन्व्हेस्ट करणार असाल तर आपण लमसम इन्व्हेस्ट नाही केली पाहिजे, स्पेशली ॲट अ टाइम वेन द रिस्क रिवॉर्ड इज नॉट व्हेरी फेवरेबल. तर तिकडे आपण कसं केलं पाहिजे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो म्हणतो आपण, SIP, म्हणजे प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे आपण त्या तिकडे इन्व्हेस्ट केले पाहिजे. तर आपण तो जो रूट फॉलो केला तर इक्विटीमध्ये जी व्होलॅटिलिटी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल करता येईल एक्सपिरियन्स. आणि मी बघितले की ज्या इन्व्हेस्टर्सनी इव्हन मार्केटच्या पीक मध्ये पण इन्व्हेस्ट केलं होतं, राईट, 2008चं जो मार्केट पीक होता, आपल्याला माहिती आहे तेव्हा मार्केटमध्ये खूप तेजी होती आणि कंटिन्यूस SIP केले, त्यांचे रिटर्न्स पण आजच्या तारखेला पण त्यांचे रिटर्न चांगले आहेत, अराउंड 10%च्या आसपास आहेत. तर आपण कशा तऱ्हेने मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, ओके, ते पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर इक्विटीमध्ये फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्ट करत असाल तर मी ऍडवाइस करेन सर्वसाधारण लोकांना की त्यांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो बऱ्यापैकी चांगला असू शकेल. तर मी एवढंच म्हणेन की एक ब्रॉडर इकॉनॉमी जी आपली आहे आता एक नवीन सायकलमध्ये येत आहे, एक नवीन होप आलाय मार्केटमध्ये
आणि गव्हर्नमेंटनी जे काय स्टेप्स केले, रिफॉर्म्स केले, त्याचा बेनिफिट इकॉनॉमीला नेक्स्ट काही वर्षामध्ये मिळू शकतो. आणि ब्रॉडर जी इकॉनॉमिक कंडिशन्स आहे, फायनान्शियल कंडिशन्स आहे, ते बऱ्यापैकी चांगले आहेत आणि त्याचा बेनिफिट मार्केटला, इक्विटी मार्केट्सला होऊ शकतो. तर आपले जे काय आपण इन्व्हेस्टमेंट्स करणार आहोत, ओके, त्याच्यामध्ये आपण इक्विटीचं बघायला पाहिजे की जेवढं जास्तीत जास्त आपल्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे आणि आपल्या एज प्रमाणे आपण करू शकतो तेवढं आपण केलं पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे आपण मराठी माणूस म्हटलं की इक्विटी पासून बऱ्यापैकी दूर होतो. आय थिंक जर आपण ते केलं तर आपल्याला दिसेल की आपला जो वेल्थ क्रिएशन आपण म्हणतो, राईट, लॉंग टर्म मध्ये जी करू शकतो त्याच्यामध्ये बराच फरक पडू शकतो जर आपण त्याच्यामध्ये लक्ष दिलं तर. तर मी आता एवढंच म्हणेन आय थिंक. आणि इकडे थांबतो आता. आणखीन आपण आपले काही काय क्वेश्चन्स असतील मार्केट बद्दल, फंड्स बद्दल वगैरे, ते आपण आता घेऊ शकतो पुढे. पाटील साहेब आभारी आहे. खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही केलं आणि अनेक प्रश्नांना तुम्ही उद्युक्त केले प्रश्नकर्त्यांना. आणि मला सांगायला आवडतं की प्रश्न पण चांगले आलेले आहेत, कारण शेवटी लोकसत्तेचा वाचक वर्ग आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने एक ॲस्ट्यूट इन्व्हेस्टर क्लास, म्हणजे ह्या गुंतवणूकदारांचा जो दर्जा आहे तो खूपच वरच्या लेवलचा आहे, कारण त्यांचे प्रश्नाचा स्तर खूप चांगला आहे. आणि त्यातल्या काही प्रश्नांना तुम्ही उत्तरं पण दिलेली आहेत. जसं की जितेंद्र गावडेंचा एक प्रश्न होता इथे, कोणत्या मालमत्तेत किती टक्क्यांनी पैसे असायला हवेत, म्हणजे नक्की पर्सेंटेज, म्हणजे माझ्याकडे जर 1,00,000 असतील, हा प्रश्न तुम्हाला दोघांसाठी सुद्धा आहे, तर नेमके पर्सेंटेज वाईज किती पर्सेंट मध्ये आम्ही ऍसेट मध्ये अलोकेट करू, शेअर्स मध्ये किती टाकावेत, म्युच्युअल फंडामध्ये किती टाकावेत, सोन्यामध्ये किती टाकावेत, रिअल इस्टेट मध्ये किती टाकावेत, अशा पद्धतीचं काही एक मार्गदर्शन तुम्हाला करता येईल का? आणि ह्याला जोडून एक त्यांनी उपप्रश्न विचारलाय, तो पण तुम्हाला आता सांगतो. कर्जाचं प्रमाण, म्हणजे जे आपण होम कर्ज किंवा काही दुसऱ्या गोष्टींसाठी जे कर्ज घेतो, उत्पन्नाच्या किती टक्के असावेत, असा जितेंद्र गावडेंचा प्रश्न आहे. तृप्ती मॅडम. खूप योग्य प्रश्न आहे जितेंद्रजी, की मी पहिला तुमचा दुसरा प्रश्न घेते की कर्जाचं प्रमाण किती टक्के असावं. साधारणपणे आम्ही एक ढोबळ असं इक्वेशन ठेवतो की पगाराच्या 30% गरजा गरजा असाव्यात, 30% तुमची EMI असावी आणि 40% गुंतवणूक करता यावी. परंतु आर्थिक परिस्थिती जशी असेल की जिथे कदाचित घर घेणं ही गरज होती आणि म्हणून तो EMIचा हप्ता मोठा बसतोय, गुंतवणुकीला जास्त वाव शिल्लक राहत नाही, मग तिथे आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे कर्जाचा हप्ता हा कधी कधी 50 ते 60% सुद्धा असू शकतो. आपल्याला मुळात लक्ष ह्या गोष्टीकडे देणं आहे की कर्जातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडणं आहे आणि त्यानुसार आपलं ओव्हरऑल दर महिन्याचा जो इन्व्हेस्टमेंट रेशिओ आहे तो वाढवत न्यायचा आहे. कर्ज जेवढं कमी तेवढा तुमचा इन्व्हेस्टमेंट रेशिओ वाढतो. ऍसेट अलोकेशनच्या बाबतीतला प्रश्न म्हणायचा झाला तर ऍसेट अलोकेशन तुमच्या मुळात रिस्क प्रोफाईलवर आणि बाजारात उपलब्ध असलेल्या संधीवर अवेलेबल असतं. तुम्ही जर ऑलरेडी भरपूर अलोकेशन रिअल इस्टेटला केलेलं असेल, म्हणजे आज तुम्ही एखादं नवीन, म्हणजे एक घर तुमचं राहतं आहे, दुसरं घर मुंबई सारख्या ठिकाणी घ्यायला गेलात तर 1 कोटीचा खर्च स्ट्रेट फॉरवर्ड होऊन जातो. मग ह्या प्रपोर्शन मध्ये जर तुम्ही करायला गेलात तुमच्या इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स किंवा डेट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स, तर मग ते ताळतंत्र आपल्याला सांभाळता येत नाही. म्हणून एक गरज वगळता आणि एक रिअल इस्टेट वगळली तर आपलं एक साधारण ऍव्हरेज मी धरून चालते 50-50% तरी असावं. पण तुमचा रिस्क प्रोफाईल जर चांगला आहे, मोठे खर्च जर नजीकच्या काळात नाही आहेत, तर तुम्ही इक्विटीवर जास्त जोर देऊ शकताय. पण इक्विटीकडे बघताना सुद्धा मुळात म्हणजे तुम्ही काय बघताय, तुम्ही लार्ज कॅप बघताय, तुम्ही स्मॉल कॅप बघताय, मिड कॅप बघताय, सायक्लिकल स्टॉक्स बघताय, याने सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओ मधलं इक्विटीचं अलोकेशन बदलतं. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला पोर्टफोलिओ बनवता आला पाहिजे. आणि कर्जाचं प्रमाण किती असावं उत्पन्नाच्या, हा एक तसा हायपोथेटिकल प्रश्न आहे, पण एक त्यांचा प्रश्न आहे म्हणून उत्तर द्यावं. कर्जाचं प्रमाण ना, एक मी म्हटलं ना की साधारण EMIच्या 30% सॉरी इन्कमच्या 30%च्या पलीकडे जाऊ नये आणि जेवढं कमी राहील तेवढं उत्तम. शक्यतो कर्ज नंतर घ्या, पहिली संपत्ती निर्मिती करा. पुढचा प्रश्न पाटील साहेबांसाठी आहे. सध्याचं जे उसळलेलं मार्केट आहे त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की लिक्विडिटी भरपूर आलेली आहे मार्केटमध्ये. तर नेमकं या उसळलेल्या मार्केटकडेचा आपला व्ह्यू काय, आपण कशा दृष्टीने हे सगळं तेजी ही सगळी बघताय पाटील साहेब? सो जे मार्केटमध्ये आपण जी आता तेजी बघितली आहे ती खूपच फास्ट झाली आहे. आय मीन
एवढी फास्ट तेजी आपण आफ्टर इकॉनॉमिक डाऊनटर्न जे म्हणतात ते पहिल्यांदाच बघितलं. इनफॅक्ट लास्ट 50 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढी मार्केट तेजीने वरती आले. त्याला कारण दोन आहेत. एक तर लिक्विडिटी, जसे म्हणाल ग्लोबल लिक्विडिटी, लो इंटरेस्ट रेट्स आहेत. तुम्ही बघाल ग्लोबली जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते ऑलमोस्ट काय 0% आहेत, राईट. US मध्ये वगैरे बघाल तर आय मीन सो फेड रेट जे आपण पॉलिसी रेट म्हणतो ते. तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक लो इंटरेस्ट रेट्स आणि काय झालं की बिकॉज ऑफ द इकॉनॉमिक क्रायसिस प्रत्येक गव्हर्नमेंटनी एक फिस्कल स्टिम्युलस दिलाय, राईट. US मध्ये पण बराच फिस्कल स्टिम्युलस दिलाय. इंडियामध्ये पण गव्हर्नमेंटनी फिस्कल जे म्हणतात आपण बजेटमध्ये बराच खर्च जो आहे आपला डेफिसिट आहे तो वाढलाय. गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग मोर टू स्टिम्युलेट इकॉनॉमी. त्यामुळे काय आलं की इकॉनॉमिक जी रिबाउंड झाली आहे, अपेक्षा नव्हती की कोरोना नंतर इकॉनॉमिक ग्रोथ एवढी लवकर रिकव्हर होईल. ती जी शार्प रिकव्हरी झाली आहे त्याच्यामुळे मार्केट वरती आले बऱ्यापैकी. आणि लिक्विडिटी असल्यामुळे काय आलं की मार्केट थोडंसं अहेड चाललंय, इज गोइंग अहेड ऑफ दी इकॉनॉमी, राईट. पण त्याच्यामुळे आपलं मार्केट थोडं एक्सपेन्सिव्ह वाटते आता. बघितलं आपण जे नॉर्मल जे पॅरामीटर जे बघतो, प्राइस अर्निंग्स मल्टिपल बघतो किंवा प्राइस टू बुक व्हॅल्यू मल्टिपल बघतो, त्या ह्याच्याप्रमाणे अंदाजाने मार्केट आपलं एक्सपेन्सिव्ह वाटतंय. पण आपल्याला बघायला पाहिजे की आता इकडनं ऍक्च्युली एक नवीन सायकल सुरू होते, राईट. सो वी इकॉनॉमिक ग्रोथ आपण जे सायकलमध्ये बाहेर पडतोय आणि जर इकॉनॉमिक ग्रोथ चांगली राहिली नेक्स्ट काही वर्षामध्ये, नेक्स्ट 3-5 वर्षामध्ये, तर कंपनीची जी आहे अर्निंग्स ग्रोथ जी आहे, राईट. कारण मार्केट कशावर चालतं, मार्केट चालतं कंपनीची जी अर्निंग्स ग्रोथ आहे ती वाढली तरच कंपनीची व्हॅल्यू वाढेल, शेअरची व्हॅल्यू वाढेल, त्यामुळे मार्केट वरती वाढेल. ती कंपनीची अर्निंग्स ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी चांगली वरती आली. इनफॅक्ट या क्रायसिसमध्ये पण बघितलं आपण, राईट, जीडीपी ग्रोथ कॉन्ट्रॅक्ट झाली आहे तरी पण कंपनीचे प्रॉफिट ग्रोथ आहे, राईट, जे लास्ट 9 months मध्ये जे रिझल्ट आले ते बऱ्यापैकी चांगले आले. बऱ्याच कंपनीनी या क्रायसिसमध्ये पण त्यांचे जे कारभार आहे तो व्यवस्थित तऱ्हेने मॅनेज केला आहे, कॉस्ट कट केलेले आहे. त्यामुळे कॉर्पोरेट जी अर्निंग्ज आहे ती बऱ्यापैकी चांगली चांगली ग्रोथ दाखवली आहे. आणि पुढे जाऊन पण आय थिंक कंपनीची अर्निंग्ज ग्रोथ आहे त्याची अपेक्षा आहे की ती चांगली राहील. इनफॅक्ट आमची अपेक्षा आहे की नेक्स्ट 2-3 वर्षामध्ये कॉर्पोरेट जी अर्निंग्ज ग्रोथ आहे ती अराउंड 15% आसपास कंपाऊंडेड रिटर्न पोहोचू शकेल. आणि तसं जर राहिलं तर मार्केट इकडनं पण वरती जाऊ शकतं. आणि सो आय थिंक एक मार्केट जे कारण आहे जे वरती येण्यासाठी आहे, पण इकडनं पुढे मार्केट जे काय डायरेक्शन मिळू शकते दॅट विल डिपेंड ऑन कशी आपली इकॉनॉमिक ग्रोथ होते आणि कॉर्पोरेट अर्निंग्स ग्रोथ कशी इकडनं पुढे जाईल. आणि तिकडे आम्हाला बऱ्यापैकी ऑप्टिमिझम आहे की आपलं नेक्स्ट 2-3 years मध्ये कॉर्पोरेट अर्निंग्स ग्रोथ विल बी मच बेटर. जे आपण लास्ट 3-4-5 वर्षामध्ये कॉर्पोरेट अर्निंग्स बघितल्या त्यापेक्षा आपल्याला बरीच चांगली ग्रोथ दिसू शकेल. पाटील साहेब, यालाच जोडून एक प्रश्न, म्हणजे आताची जी तेजी उसळलेली आहे, बरेच परदेशी गुंतवणूकदारांनी पण आपल्या भारतामध्ये गुंतवणूक केली आहे असं एक आपल्याला वाटतं का? म्हणजे हे काही कितपत खरं आहे की परदेशी फॉरेन इन्व्हेस्टर्सनी भारतीय अर्थव्यवस्थेवरती विश्वास दाखवल्यामुळे ही तेजी आलेली आहे असं आपल्याला वाटतं का? तेजी आली त्याला कारण एकतर मार्केट वरती का जातं, डिमांड असल्यामुळे, राईट. जर जास्त बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं तर मार्केट वरी. बट लोक काय इन्व्हेस्ट करतात, परदेशी लोक काय इन्व्हेस्ट करतायत इंडियन मार्केटमध्ये, त्याला 2 कारण आहेत. एक तर तिकडे इंटरेस्ट रेट्स बरेच कमी आहेत, राईट, आणि लिक्विडिटी खूप आहे, तर दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन अदर जिकडे रिटर्न जास्ती मिळू शकतील. पण इंडियामध्येच का, राईट. तुम्ही बघा लास्ट इयर ऍक्च्युली ग्लोबली इमर्जिंग मार्केट्समध्ये ऍक्च्युली आउटफ्लो झाले. पण इंडियामध्ये तरी पण परदेशाने जे FI इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्यांनी $20 billion इन्व्हेस्ट केले. तर का केले? बेसिकली त्यांना वाटते की जनरली वाटते की इंडियन इकॉनॉमी जी आहे, राईट, त्याच्यामध्ये लॉंग टर्म जी ग्रोथ आहे इंडियन इकॉनॉमीची ती बऱ्यापैकी चांगली असेल कम्पेअर्ड टू व्हॉट द ग्लोबल ग्रोथ इज. तर बऱ्याच वेळा पैसा तो लॉंग टर्म ग्रोथच्या दृष्टिकोनातून येतो आणि त्यांना जास्ती ऑप्टिमिझम आहे की डोमेस्टिक ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ, इंडियाची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती विल बी गुड. आमची अपेक्षा आहे की इंडिया जीडीपी ग्रोथ will grow at around 7% over the next 5 years, right, which is बऱ्यापैकी चांगलं, जेव्हा ग्लोबल ग्रोथ अजून पण वीक आहे. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांचा जो आहे पैसा तो मार्केटचा, त्याच्यामुळे मार्केट्स वरती आले. म्हटलं अजून एक कारण पण आहे की डोमेस्टिक जरी आपण बघितलं की म्युच्युअल फंड मध्ये पैसे जर एवढे आले नाही आहेत, पण बरेच डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी पण डायरेक्टली मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी इन्व्हेस्ट केलं. सो आपण बघाल की जे बरेच ब्रोकरेज हाऊसेस आहेत, राईट, त्यांचे जे डीमॅट अकाउंट्स आहेत ते ऑलमोस्ट डबल झाले कम्पेअर टू लास्ट इयर. आणि जो ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे रिटेल डेस्कवरती तो पण खूप वाढला आहे. त्यामुळे ह्या
काय झालं की या पॅन्डेमिकमुळे बऱ्याच लोकांनी मार्केटमध्ये ऍक्च्युली गुंतवणूक डायरेक्टली केली आहे. प्रॉब्लेम ज्याकडे वेळ जास्त होता, पीपल वर स्टेइंग ऍट होम, आणि त्यांनी हे केलं. त्यामुळे पण मार्केट बऱ्यापैकी जी लिक्विडिटी आली आहे ती फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स पण डायरेक्टली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट त्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्ती वाढले आहे. तृप्ती मॅडमसाठी एक प्रश्न आहे सुधाकर कुडाळकर यांचा. म्हणजे खरं तर आपण या कार्यक्रमामधून काही टिप्स वगैरे देत नाही, तरी सुद्धा एक सेक्टर म्हणून जर तुम्हाला आढावा घेता आला असेल तर ह्या तेजीच्या काळामध्ये पीएसयू कंपन्यांचे बद्दल आपलं एक आउटलुक काय आहे? की कशा वाटतात पीएसयू मध्ये गुंतवणूक करणं किती योग्य वाटतंय आपल्याला? पीएसयू ऍज अ सेक्टर हा अतिशय अंडर व्हॅल्यूड सेक्टर होता. म्हणजे गेल्या सायकलमध्ये जर आपण बघितलं तर पीएसयू बँका म्हणा किंवा पब्लिक सेक्टर इतर एंटरप्राइजेस म्हणा यांना व्हॅल्युएशन चांगले मिळत नव्हते. बट एक बजेट आलं त्याच्यामध्ये जे डिसइन्व्हेस्टमेंटचं गव्हर्नमेंटचं प्रपोजल आहे त्याच्यामुळे एक पीएसयूजला एक व्हॅल्युएशन पॉइंट ऑफ व्ह्यू बेनिफिट होईल. पण त्यातही मी म्हणेन की जे मार्केट लीडर्स आहेत त्यांना त्याचा जास्त फायदा होईल असा आहे. हवेवर जेव्हा आपण एक ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये त्यांचं जर प्रमाण किती असावं असं म्हटलं तर अगदी ओव्हरवेट सगळंच पीएसयू करून उपयोग नाहीये. कारण इट कुड बी अ व्हेरी शॉर्ट लिव्ड रॅली. म्हणजे मी असं नाही म्हणणार की हे आज तुम्ही घेऊन बसलात तर पुढच्या 4-5 वर्ष त्याला बघायची गरज नाहीये. आपल्या डिसइन्व्हेस्टमेंटचे टार्गेट्स गव्हर्नमेंट मीट करण्यापर्यंत त्याच्यातली व्हॅल्यू अनलॉक होईपर्यंत एक साधारण त्यांच्यामध्ये रॅली राहील असं मला वाटतंय. सो जर तुम्ही अलोकेट करताय तर मुळात चांगल्या कंपन्यांमध्ये करा ज्यांचे जरा ऑपरेटिंग प्रॉफिट्स बऱ्यापैकी डिसेंट असतील असे. अगदीच डब्बा कंपन्यांमध्ये घालू नका. आणि लक्षात ठेवा मुळात म्हणजे तुमची स्टॉप लॉसची लिमिट ही असलीच पाहिजे. आणि 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी जर तुमचा असेल तर कदाचित तुम्हाला याच्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतील. त्याच्यामध्ये मी एक ऍड करू की आम्ही पण ऍक्च्युली पीएसयू फंड आय मीन 1 वर्षापूर्वी लॉन्च केला होता आणि बऱ्याच दिसले की पीएसयू मध्ये बऱ्याच चेंजेस झालेत. एक तर गव्हर्नमेंटचं डिसइन्व्हेस्टमेंट, स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट जे करते, पण बऱ्याच कंपनी पीएसयू बघाल तुम्ही तर मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्या. त्यांची बॅलन्स शीट पण चांगली आहे. बऱ्याच कंपनी चांगले कॅश फ्लो जनरेट करतात आणि गव्हर्नमेंट आता पॉलिसी केली आहे की तुम्ही सगळ्या कंपनीने कमीत कमी एवढं पे आउट केलं डिव्हिडंड पे आउट. तर बऱ्याच कंपनी डिव्हिडंड पण चांगले पे करतात. तर ती बघाल ते काही कंपनी ओव्हरऑल डिव्हिडंड आपण जे म्हणतो की आपल्या स्टॉकमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला 1-2 प्रकारे रिटर्न मिळतात. एक असतं की ऍप्रिसिएशन, स्टॉक प्राइस जे वाढतं, आणि एक डिव्हिडंड इन्कम आपल्याला जे मिळतं, राईट. तर पीएसयू कंपनीज आता बऱ्यापैकी अंडर व्हॅल्यूड असल्यामुळे त्यांचं डिव्हिडंड इन्कम आहे, जे डिव्हिडंड यील्ड म्हणतो आपण, ते बऱ्यापैकी चांगले आहे. इनफॅक्ट ऍव्हरेज आमचा फंड आहे, पीएसयू फंड आहे, त्यामध्ये ऍव्हरेज डिव्हिडंड यील्ड 5% आहे. तर ह्या घडीला जेव्हा मार्केटमध्ये आपण बघाल की आपलं फिक्स इन्कम मध्ये रिटर्न जे आहे, फिक्स डिपॉझिट रिटर्न बऱ्यापैकी खालती आले, साधारणपणे 5% रिटर्न आपल्याला मिळतं. तर ह्याच्यामध्ये आपला पीएसयू कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी मार्जिन ऑफ सेफ्टी दिसते जेव्हा डिव्हिडंड यील्ड आपलं जर 5%च्या आसपास आहे आणि कंपनीची अर्निंग्स पण ग्रो होते. बिकॉज लॉट ऑफ पीएसयू कंपनी ज्याचं आहे त्यांची अर्निंग लिटरली डोमेस्टिक कोर ऑफ द इकॉनॉमी, आणि इकॉनॉमी जशी वाढेल, ग्रोथ होईल, त्यांची अर्निंग ग्रोथ सुद्धा वाढेल. तर आय थिंक ह्या घडीला मी म्हणेन की पीएसयूज बऱ्यापैकी आपल्याला अंडर व्हॅल्यूड आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी पण आहे आणि इट मेक्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. पण जसं म्हटलं की लॉंग टर्म ग्रोथ ह्याच्यामध्ये जास्ती नाही आहे. इज आर नॉट ग्रोथ स्टॉक्स. पण ह्या घडीला जर आपल्याला बऱ्यापैकी मार्जिन ऑफ सेफ्टी पाहिजे असेल आणि इफ यू आर एक्सपेक्टिंग रिझनेबल रिटर्न, नॉट अ व्हेरी हाय रिटर्न, देन पीएसयूज कुड बी गुड. आणि एका स्टॉक पण टाकण्यापेक्षा आपण बास्केट पण टाकलं तर आपली रिस्क कमी होते. त्यामुळे तुम्ही ते एका फंड मध्ये टाकलं, ओके, विच हॅज गॉट अ व्हरायटी ऑफ फंड्स अँड वी आर पिकिंग दॅट, देन आय थिंक आपली जी रिस्क आहे एका कंपनीवर टाकलं तिकडे समजा त्यांचा व्यवहार चांगला नसेल तर जी असू शकते ती आपण रिस्क मिटिगेट करू शकतो आपण पीएसयू फंड मध्ये पार्टिसिपेट केलं तर. बरोबर. पाटील साहेब, यालाच जोडून मी तुम्हाला तो प्रश्न ठेवलेलाच आहे. म्हणजे तुमच्या हायब्रिड इक्विटी फंड बद्दल फार चर्चा असते. त्या हायब्रिड इक्विटी फंड बद्दल मी तुम्हाला एक मागवून प्रश्न विचारतो, पण त्याआधी रश्मी कानिटकरांचा प्रश्न घेतो तृप्ती मॅडम साठी. जोखमीबद्दल म्हणजे रिस्क प्रोफाईलचे ज्यावेळेला आपण बोललो त्यावेळेला अग्रेसिव्ह गुंतवणूकदार असतील. रश्मी कानिटकर असं म्हणतायत की हा जो क्लास आहे अग्रेसिव्ह गुंतवणूकदार, त्याचं तुम्ही प्रोफाइलिंग किंवा त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं एक वर्णन करू शकाल का? आणि महाग गुंतवणूक कुठली, याबद्दल एक थोडक्यात तुमचं मत हवंय रश्मी कानिटकर यांना. बरोबर.
महाग गुंतवणूक म्हणजे जिथला आपण जेव्हा आता उदाहरण शेअरच आपण घेऊया, की एखादा शेअर मी आता 100 रुपयाला घेतला आणि माझं जर टार्गेट आहे, की मला त्यातून 20% रिटर्न काढायचे आहेत, तर तो शेअर 120 पर्यंत पोहोचला पाहिजे. आता 100 पासून जर त्याची जर्नी सुरू झाली आणि एखादा गुंतवणूकदार त्याला 110 ला बघतोय किंवा 115 ला बघतोय, तर मग 120 आणि 115 मध्ये फक्त 5 चा गॅप राहिल्यावर तो शेअर तेवढे परतावे देऊ शकणार नाही त्या एंट्री पॉइंटवर. ह्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट महाग होणं, की बाबा त्याच्यातून आता रिटर्न जनरेशनची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे हे सायक्लिकल पण असतं, कारण काही इन्व्हेस्टमेंट्स ह्या सायकलनुसार चालतात. शुगर स्टॉक्स म्हणा किंवा तुम्ही टिपिकल इन्फ्लेशनच्या काळात चालणारे स्टॉक्स वेगळे असतात. सो सायकलनुसार सुद्धा महागाई आणि स्वस्ताई स्टॉक्सची असते. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा टिपिकली प्राइस टू बुक व्हॅल्यू किंवा ह्याचे पीई रेशिओज जर बघितले पोर्टफोलिओचे, तेव्हा सुद्धा तुम्हाला लक्षात येतं की पीएसयूचे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशिओज आणि अदर प्रायव्हेट एंटिटीजचे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशिओ ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गॅप असतो. सो फ्रॉम रिटर्न जनरेशन पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हे महाग आणि स्वस्त बघायला लागतं. ऑल्सो ग्रोथ आणि व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, की जिथे व्हॅल्यू आहे पण आता सध्या बाकी इन्व्हेस्टरला दिसत नसल्यामुळे आपण ती घेतो, तेव्हा आपण तो स्टॉक व्हॅल्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने स्वस्त आहे म्हणून घेतो. सिमिलरली ज्या कंपन्या पुढे फ्युचर ग्रोथ चांगली तगडी दाखवायची पोटेन्शियल ठेवतात, त्यांना सुद्धा आपण एक साधारणपणे जेव्हा त्या स्वस्त असतात तेव्हा घेऊन ठेवतो, ती रिस्क आपण कॅरी करतो आणि जेव्हा त्या पूर्ण फुल स्केल प्रोडक्शन चालू करतात आणि स्टेबिलाईज होतात, तेव्हा आपल्याला त्याच्यातून व्हॅल्यू अनलॉक करता येते. मग ह्यांच्यातला जो एंट्री पॉइंट आपण म्हणतो, तो आपण एक स्वस्त ठेवणं गरजेचं असतं. त्यांचा जो प्रश्न होता, की अग्रेसिव्ह प्रोफाईल हा कसा हे करायचा. सो मुळात प्रोफाईलमध्ये तुम्ही पहिला प्रश्न स्वतःला विचारा, हे जे काही पैसे मी आता इन्व्हेस्ट करतेय, त्याच्यामध्ये मी किती नुकसान सहन करू शकते? 5%, 10%, 15%, क्वांटिफाय दॅट लॉस. आणि असं नुकसान मी किती काळ सहन करू शकते? म्हणजे मी आज घातले, मी 10 वर्ष बघणार नाहीये. आणि होऊ दे, जाऊ दे, ते 20%, 30%, 40% नुकसान झालं तरी मला पर्वा नाही. दिस इज अन अग्रेसिव्ह प्रोफाईल. बट काही गुंतवणूकदारांना 10% पलीकडे गेल्यानंतर फार बेचैन व्हायला होतं किंवा हे काय वर्ष पाठोपाठ वर्ष जात आहेत पण मला प्रॉफिट दिसत नाहीये. सो अशा ठिकाणी मग तुमचं अग्रेशन कमी होत आहे. मग इथे तुम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक झेपवू शकत नाही. सो दीज टू क्वेश्चन्स ऍक्च्युअली डिटर्मिन इन क्वांटिफायबल टर्म्स. लिहा तिथे 1 लाख रुपये घालणार आहे, पुढचे 3 वर्ष जर मला त्याचे 70,000 झालेले चालत असतील तर मी अग्रेसिव्ह आहे. पण त्याचे जर 1 लाखाचे 98,000 पण झालेले मला चालणार नाहीत, तर माझ्याकडे रिस्क बेअरिंग कॅपॅसिटीच नाही. खरं तर मला हा प्रश्न महिला गुंतवणूकदारांनी विचारावा असं वाटत होता, पण श्याम मराठे आणि जितेंद्र मंत्री या दोघांनी असा प्रश्न विचारलाय, तो म्हणजे सोन्याबद्दल. सोन्याने एकदम चमकदार तेजी दाखवली होती, पण एकदम आता खाली घसरतोय. तर सोन्याबद्दलचा तुमचा गुंतवणूक म्हणून आउटलुक काय, असा त्यांचा प्रश्न आहे. सोनं गुंतवणूक म्हटली ना, की ती पहिली मुळात म्हणजे ती कमोडिटी आहे आणि दुसरं म्हणजे अनसर्टनिटी, व्हॉलिटिलिटीच्या पिरियडमध्ये बघायला गेलं तर ती एक हेज म्हणून वापरण्यात येते. हेज म्हणजे आपण बेसिकली सेफगार्ड करण्यासाठी वापरतो. इन्फ्लेशनमध्ये सोन्याचा फायदा होतो. पण इतकी ट्रिकी कमोडिटी आहे, की तुम्हाला त्याचं जर सायकल नीट पकडता आलं नाही, तर तुम्हाला कितीतरी वर्ष लॉसेसवर बसावं लागतं. सो सोन्यामध्ये गुंतवणूक करायचा एक उमदा पर्याय म्हणजे एक छोटासा अलोकेशन तुमच्या एसआयपी मार्फत गोल्ड म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही जर ऍक्टिव्ह इक्विटी इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही मार्केट बघून तुम्ही गोल्ड ईटीएफ्स मध्ये घालू शकता. थोडा कॉन्झर्वेटिव्ह प्रोफाईल आहे पण तरीही रिस्क घ्यायची आहे तर गव्हर्नमेंटचे सोवरन गोल्ड बॉन्ड्स आहेत, की 8 वर्ष तुम्ही घेतलं, ठेवून दिलं आणि त्याच्यावर ते 2.5% इंटरेस्ट मिळतो, टॅक्स फ्री कॅपिटल गेन्स आहेत. तर हे 3 पर्याय आहेत आणि ओव्हरऑल एक ऍसेट अलोकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी म्हणेन 10-15% वर सोनं पोर्टफोलिओमध्ये नसावं. परंतु तरीही इफ यू आर अन ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर, तुम्हाला सोन्याची ट्रेंड समजते, तर दिस कॅन ऍक्च्युअली म्हणजे आपण म्हणतो ना, की तुम्ही ओव्हरवेट जाऊ शकता. मग 25% सुद्धा असू शकता. बट देन येस, यू आर इन्क्रीजिंग द ओव्हरऑल रिस्क ऑफ द पोर्टफोलिओ. हे ध्यानात ठेवून मगच तुम्ही सोन्यामध्ये अशा पद्धतीने गुंतवणूक करा. परत एकदा आपण पाटील साहेबांकडे जाऊया. पाटील साहेब, मगाशी जो प्रश्न मी तुम्हाला विचारला, हायब्रिड इक्विटी फंड आणि विशेषतः आपण जे आता म्हणतोच आहे डायनामिक ऍसेट अलोकेशन बद्दल आपण बोलतोय,
त्यावेळेला हायब्रिड इक्विटी फंड सारखा पर्याय गुंतवणूकदारांना किती फायदेशीर ठरू शकतो? सो जे हायब्रिड इक्विटी फंड म्हणून त्याच्यात बरेच कॅटेगरीज आहेत. ओके, अग्रेसिव्ह कॅटेगरी असतं जिकडे इक्विटी जे अलोकेशन जे आहे ते सर्वसाधारणपणे 75% आसपास असतं. नंतर एक कन्झर्वेटिव्ह हायब्रिड म्हणतात, ओके, जिकडे इक्विटी अलोकेशन इज अराउंड 20-25%. आणि एक आहे डायनॅमिक काइंड ऑफ बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड जसे म्हणालात. त्याच्यामध्ये काय असते, इक्विटीचं जे अलोकेशन असतं ते डायनॅमिकली व्हेरी होतं डिपेंडिंग ऑन दी मार्केटचं आता व्हॅल्युएशन काय आहे, राईट, आउटलुक कसं आहे, त्याप्रमाणे व्हेरिएशन होतं बिटवीन से 20-90%. तर मी म्हणेन की सर्वसाधारणपणे जे बॅलन्स ऍडव्हान्टेज जे फंड आहे ते फंड म्हणेन मी की सर्वसाधारण एक रिटेल इन्व्हेस्टरला जर समजा कुठल्या एका फंड मध्ये टाकायचं असेल, राईट, इक्विटीमध्ये विदाउट थिंकिंग अबाउट इट, आणि त्यांना वाटतंय की या घडीला मार्केटमध्ये मी आता टाकू की नको पैसे, राईट, मार्केट आता एक्सपेन्सिव्ह आहे, मी काय डिसिजन घेऊ शकत नाही, तर मी त्यांना म्हणेन की बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड आहे तो त्यांना योग्य फंड आहे. कारण त्याच्यामध्ये काय असतं की जे आम्ही जे फंड मॅनेजर आहे तो डिसिजन घेतो की ह्या घडीला की किती योग्य प्रमाणात अलोकेशन पाहिजे, इक्विटीवरती पाहिजे किंवा किती डेटवरती पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बरेच कन्सिडरेशन बघतो आम्ही की मार्केट सध्या कुठल्या सायकलमध्ये आहे, मार्केटचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन कसं आहे, प्रॉस्पेक्ट्स कसे आहे पुढे गोइंग फॉरवर्ड, आणि त्याप्रमाणे ते अलोकेशन डिसाईड केलं जातं. तर त्याच्यामुळे काय होतं की व्होलॅटिलिटी जी आहे नॉर्मली इक्विटी फंडची जी असते, राईट, आणि ती बऱ्यापैकी कमी होते याच्यामध्ये, आणि ओव्हरऑल जे रिटर्न्स इन्व्हेस्टरला मिळू शकतात ते ठराविक नॉर्मली 3 वर्ष रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकाल की अराउंड 8-12% ह्या बँडमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतात. तर तो एक फंड आपल्याला व्होलॅटिलिटी रिस्क जी आहे ऑफ इन्व्हेस्टिंग इन टू इक्विटी मार्केट ती आपल्याला जर कमी करायची असेल तर आपण बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड करू शकतो. अदरवाईज आपण जे अग्रेसिव्ह आपल्याला थोडी समजा व्होलॅटिलिटी कमी करायची, तर यू कॅन इन्व्हेस्ट इन टू हायब्रिड फंड, लाईक बॅलन्स फंड जो आहे जिकडे अग्रेसिव्ह बॅलन्स फंड म्हणतात, जिकडे 70% इक्विटी एक्सपोजर आहे. त्याच्यामुळे थोडंफार व्होलॅटिलिटी आपली कमी होते. जेव्हा मार्केट वरती जातं जास्ती तेव्हा ऑटोमॅटिकली काय करतं फंड मॅनेजर की थोडं इक्विटीचं प्रमाण वाढलं पोर्टफोलिओमध्ये ते ऑटोमॅटिकली प्रॉफिट बुक करून कमी करतं. आणि जर मार्केट खालती जातं, ओके, तेव्हा इक्विटीचं प्रमाण जर खालती झालं तर ऑटोमॅटिकली अलोकेशन वाढवतो आपण. तर ते आपल्याला बघू शकतात. ह्याच्यामध्ये फायदा एक आहे आपला की आपल्याला जे इक्विटीमध्ये आपल्याला जे टॅक्सेशन मिळतं, ओके, ते कमी असतं. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 10% आहे, राईट. वेअरएज आपण जर नॉर्मली डेटमध्ये टाकलं तर आपल्याला जे आपलं आहे ते मार्जिनल टॅक्स रेट आपल्याला जे लागतं. तर हायब्रिड फंडमध्ये आपल्याला बेनिफिट मिळतो काय आपला की आपलं ऑटोमॅटिकली जे ऍसेट अलोकेशन आपण करतो, राईट, ते फंडच्या थ्रू होतं, इधर अग्रेसिव्ह किंवा ऍसेट अलोकेशन थ्रू अ बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, आणि आपल्या इक्विटी फंडचं जे टॅक्सेशन असतं ते बेनिफिट आपल्याला मिळू शकतं. छान पद्धतीने तुम्ही समजवलं. 2 प्रश्न आलेत, अगदी स्पेसिफिक प्रश्न आहेत. संजीव देशपांडे आणि किरण एडेकर हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचे प्रश्न मी जसेचे तसे वाचतो, म्हणजे केस स्टडी म्हणून सुद्धा आपल्याकडे बघता येईल. पेन्शनची सुविधा नसलेला मी सेवानिवृत्त आहे. सेवानिवृत्तांना त्यांच्या जीवनभरच्या कमाईची पुंजी ठेवण्यासाठी चांगले पर्याय सध्या उपलब्ध नाही, असं त्यांचं मत आहे. व्याजदर कमी, लाभांशाचं उत्पन्न पण फारसं नाही, अशा मंडळींचा पोर्टफोलिओ कसा असावा जेणेकरून दरमहा उत्पन्न मिळू शकेल? संजीव देशपांडे विचारतायत. आणि किरण एडेकर सुद्धा तसाच प्रश्न विचारतायत, पण त्यांच्याकडे आरोग्य विम्याचे 10 लाखाचं कवच आहे. एक हा एवढा त्यांच्यातला फरक आहे. पण हे असे सेवानिवृत्त आहेत दोघंही, आणि त्यांची अशी केस आहे. काय मार्गदर्शन? सेवानिवृत्त लोकांसाठी सगळ्यात महत्वाची जी त्यांची मोठी गरज असते ती म्हणजे दर महिन्याला ज्या प्रकारे त्यांचा पगार येत होता त्या प्रकारे त्यांना त्यांच्या खर्चांसाठी, त्यांच्या हौसमौजीसाठी पैसे काहीही जास्त त्रास न घेता आले पाहिजेत. तर इथे मुळात म्हणजे म्युच्युअल फंडाचं जर तुम्ही गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर तिथे एसडब्ल्यूपी सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा पर्याय तुमच्यासाठी आहे. ऍसेट अलोकेशन करताना मी साधा सोपा एक असं इक्वेशन करते की माझ्या पुढच्या 1 वर्षाचा खर्च हा मला एसडब्ल्यूपी ने क्लिअर कट लो ड्युरेशन किंवा मी तर म्हणेन लिक्विड फंडातून घ्यायचा आहे. पुढचे दुसऱ्या तिसऱ्या वर्षाच्या खर्चासाठी मी एक मीडियम ड्युरेशन लो ड्युरेशन फंडाची हे बघते, मदत घेते. आणि तिसऱ्या नंतर मी थोडीशी जोखीम माझ्या पोर्टफोलिओमध्ये आणते.
तर जसे जसे पैसे आपल्याला ज्या ज्या टप्प्यामध्ये मिळतायत त्या टप्प्यानुसार आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट आणि रिटर्न मॅनेजमेंट दोन्ही करायचंय. सो तुम्ही 1 वर्षभरानंतर लो ड्युरेशन किंवा मीडियम ड्युरेशन मधून पैसे काढून लिक्विडला घ्या किंवा तिथून तुमची एसडब्ल्यूपी सुरू करा. असं एक दर वर्षीचं तुमचं सायकल तुम्हाला कंप्लीट करायचंय, की प्रत्येक वर्षी रिस्क मधून बाहेर पडून त्या वर्षभराचा खर्च हा 0 रिस्क मध्ये आणायचा आहे. या पद्धतीने काय होतं, की ओव्हरऑल तुमच्या पोर्टफोलिओ मधल्या गुंतवणुकीला इक्विटीचा हातभार मिळतो रिटर्न जनरेशनसाठी आणि मग ते कॉर्पस पुरतं. आता इथे जर तुमच्याकडे मेडिक्लेम असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर मेडिक्लेम नसेल तर मुळात म्हणजे मेडिकलच्या गरजासाठी ज्या कधीही येऊ शकतात, त्याच्यासाठी एक चांगली तगडी रक्कम बाजूला ठेवावी लागते. मग तिला तुम्ही जास्त रिस्कमध्ये नाही ठेवू शकत आणि तुम्हाला मुळात हेल्थचे काय त्रास असतील आणि त्याच्यानुसार तुमचे मेडिकलचे खर्च कसे असतील, ह्या सगळ्याची सांगड घालून तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ आणि एक्सपेन्स मॅनेजमेंट हे दोन्ही करावं लागणार आहे. तृप्ती मॅडम, थँक्यू. मंडळी, प्रश्नांचा ओघ पण छान येतोय. आम्ही निवडकच प्रश्न घेऊ शकतोय कारण वेळेच्या मर्यादित आहे, वेळ मर्यादित आहे. कार्यक्रम अगदी शेवटचे 2-3 प्रश्न घेण्याआधी मला सगळ्यांचे आभार मानायला पाहिजेत. त्यामध्ये आमचे प्रायोजक आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे मी मनपूर्वक आभार मानतो. महेश पाटील साहेब, आपले मनपूर्वक आभार. तुम्ही वेळ दिलात आणि हा कार्यक्रम होऊ शकला. तसंच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तृप्ती मॅडम, तुमचे आभार. सर्वच हा कार्यक्रम असा सज्ज करण्यासाठी अनेकांचे हातभार लागतात, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो. आणि शेवटचे 2-3 प्रश्न घेऊन आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. त्यामध्ये तृप्ती मॅडम, तुम्हालाच प्रश्न आहे की तुम्हीच म्हणालात इमर्जन्सी फंड ठेवावा आपल्या याच्यामध्ये, तो नेमका किती असावा, याचा काही थंब रूल आहे का, असा एक प्रश्न आहे. आपत्कालीन निधी किती असावा, आपल्या जवळ किती बाळगावा? आपत्कालीन निधीचा संबंध आपल्याकडे मुळात इन्व्हेस्टेबल कॉर्पस किती आहे आणि आपण किती इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत केल्या आहेत त्याच्याशी सरळ सरळ लागतो. जिथे लो सेव्हिंग रेट आहे, लो इन्व्हेस्टमेंट रेट आहे, तिथे टिपिकली मी सांगते की 6 ते 12 महिन्याचे खर्च हे आपत्कालीन फंड मध्ये असलेच पाहिजे. शिवाय जिथे डुअल इन्कम सोर्स आहे, म्हणजे नवरा बायको दोघेही नोकरी करतायत किंवा एकाचीच नोकरी आहे पण इतर पर्यायांमधून पण पैसे मिळतायत, मग तिथे थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशन मिळू शकतं. बट जेव्हा एकाच माणसाच्या इन्कमवर संपूर्ण घर खर्च आहे आणि डिपेंडन्स जास्त आहे, तिथे मात्र इमर्जन्सी कॉर्पस हा 12 महिन्याच्या खर्चाइतका असायलाच पाहिजे. एक प्रश्न पाटील साहेब आपल्यासाठी निलेश सावंत विचारतायत की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल अशा पद्धतीचे म्युच्युअल फंड, असे काही पर्याय भारतामध्ये उपलब्ध आहेत का? चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली आता आपण बघतोय की बरेच इन्व्हेस्टर्स हळूहळू इंडियाच्या बाहेर पण इन्व्हेस्टमेंट करायला, बिकॉज काय की आपण डायव्हर्सिफाय करायला बघतो पोर्टफोलिओ, राईट. सो एक तर आपण इक्विटीमध्ये करतो आणि दुसऱ्या ऍसेट क्लासमध्ये करतो, बट विदिन इक्विटी ऑल्सो ओके यू कॅन डायव्हर्सिफाय इदर थ्रू व्हेरियस फंड लाईक मिड कॅप, स्मॉल कॅप. पण एक दुसऱ्या प्रकार डायव्हर्सिफिकेशन आहे की आपण दुसऱ्या मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आय मीन स्पेशली डेव्हलप मार्केट्समध्ये, US मध्ये किंवा युरोपमध्ये किंवा इमर्जिंग मार्केट्समध्ये. तर ते पण योग्य आहे. स्पेशली जे इन्व्हेस्टर्स ज्यांच्याकडे बऱ्यापैकी एक्सपोजर ऑलरेडी आहे इक्विटीमध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये, दे कॅन लुक टू इन्व्हेस्ट इन टू ओव्हरसीज मार्केट. तर तुम्हाला तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला झालं तर 2 अल्टरनेटिव्ह व्हॉट यू कॅन डू इज, एक तर आहे की तुम्ही आमच्याकडे पण म्युच्युअल फंड, डोमेस्टिक म्युच्युअल फंड लाईक बिर्ला म्युच्युअल फंडचा पण एक इंटरनॅशनल फंड आहे, ओके, विच इन्व्हेस्ट इन टू इंटरनॅशनल स्टॉक्स. सो त्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आणि नॉर्मली हा फंड विल इन्व्हेस्ट इन टू दी डेव्हलप मार्केट्स लाईक US मार्केट, युरोपियन मार्केट्समध्ये वगैरे. आणि आपण बघितलंय की ऍक्च्युली लास्ट 10 वर्षामध्ये, राईट, डेव्हलप मार्केट्सचे रिटर्न्स इंडियन मार्केटपेक्षा इफ यू ऍडजस्ट फॉर रुपी डेप्रिसिएशन इज बीन मच हायर. तर त्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते की इट्स नेसेसरी टू ऑल्सो लुक ॲट दॅट मार्केट. आणि कधी कधी काय असतं, जेव्हा आपलं मार्केट डोमेस्टिक कारणामुळे कधी प्रॉब्लेम आला तर देर इज सम अमाउंट ऑफ आय मीन they are uncorrelated longer term. Okay, there is some correlation which is there. नॉर्मली बघतो इक्विटी मार्केट सगळे खालती जातात, US गेला की, पण ठराविक पिरियड मध्ये असं होऊ शकतं की इंडिया मार्केट माइट नॉट डू वेल, US मार्केट विल डू वेल. कधी त्याप्रमाणे ते पोर्टफोलिओवरती लेवलची डायव्हर्सिफिकेशन प्रोव्हाइड करतात. तर तुम्ही डायरेक्टली इंटरनॅशनल फंड्स मध्ये आहे, डोमेस्टिक फंड्स आहेत, तिकडे इन्व्हेस्ट करू शकता, इन्व्हेस्ट इन इंटरनॅशनल स्टॉक्स, और अदरवाइज यू कॅन इन्व्हेस्ट इन ETFs, राईट. सो देर आर वेरियस प्लॅटफॉर्म, जैसे लाईक जे ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, दे आर नाउ ऑफरिंग
टू इन्व्हेस्ट इन टू ETFs, US मार्केट्स किंवा युरोपियन मार्केट्स, तो आपण त्याचा पण उपयोग करू शकता. अदरवाइज यू कॅन इन्व्हेस्ट इन टू इंटरनॅशनल फंड. ओके, काही काही डोमेस्टिक फंड हाऊसेस, म्युच्युअल फंड्स नी पण चालू केले. आमचा पण एक फंड आहे जो 10 वर्षापासून आम्ही मॅनेज करतोय. तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पाटील साहेब आभारी आहेत. एक सूचना आहे ऍक्च्युली सगळ्यांसाठीच. मी मगाशी जसं म्हटलं, अर्थब्रह्म आज आपलं प्रकाशित झालेलं आहे, पण ते प्रत्यक्ष विक्रीसाठी मात्र 12 मार्च पासून आपल्या लोकल वेंडर्सकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 12 मार्च नंतर निश्चितपणे आगाऊ तुम्ही नोंदणी पण करून ठेवायला हरकत नाही आणि ह्या अर्थब्रह्म आपल्या संग्रही ठेवावा. माझी अशी विनंती राहील प्रत्येकाला की ह्याचे वाचावा, प्रतिक्रिया द्यावी, सूचना कराव्यात, जेणेकरून 9वा विशेष अंक सुद्धा आम्हाला काढायचा उत्साह मिळेल. त्यामुळे 12 मार्च नंतर हा अंक विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध असणार आहे. पाटील साहेब, शेवटचे अगदी 2-3 प्रश्न आहेत. खरं तर भरपूर प्रश्न आलेले आहेत. हे करोना आपण बघतोय, सगळ्या त्याच्याबद्दल आपण बोलूया नको, पण या ठिकाणहून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं एक आउटलुक, भवितव्य, म्युच्युअल फंड इथून तुम्ही उद्योग म्हणून कुठे बघताय, कसे बघताय, त्याचं एक प्रॉस्पेक्ट्स तुमच्या मते काय असू शकतात? म्युच्युअल फंड उद्योग समूह म्हणून, एक सेक्टर म्हणून म्युच्युअल फंड इथून तुम्ही कशा पद्धतीने बघताय? सो आय थिंक ती बघाल म्युच्युअल फंड इंडस्ट्री बघाल तर लास्ट 5-10 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगली ग्रोथ आली आहे. आय थिंक एक अवेअरनेस लेवल आहे जे सर्वसाधारण लोकांचं म्युच्युअल फंड मध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले. त्याला कारणीभूत आहे सेबी ऑल्सो इन्व्हेस्ट एज्युकेशन प्रोग्राम. हे जे तुम्ही कार्यक्रम करतात आहे आणि आम्ही पण इन्व्हेस्ट एज्युकेशन प्रोग्राम करतो, तर लोकांचं जे ज्ञान आहे म्युच्युअल फंड बद्दल वगैरे ते बऱ्यापैकी वाढले. आणि इट्स अ गुड वे ऑफ पीपल टू सेव्ह देअर मनी, राईट? बिकॉज सगळ्यांना नॉलेज नसतं की कुठे इन्व्हेस्ट करावं, कसं इन्व्हेस्ट करावं, कुठल्या स्टॉकमध्ये करावं. सो दॅट इज टेकन केअर बाय म्युच्युअल फंड प्रोफेशनल मॅनेजर्स आहेत. आणि त्यामुळे बघितलं की ह्या इंडस्ट्रीला बऱ्यापैकी चालना मिळालेली आहे. आणि अजून पण बघाल तुम्ही इंडियामध्ये जे प्रमाण आहे सर्वसाधारण लोकांचं इन्व्हेस्टमेंट जे आहे इक्विटीज मध्ये बघाल, कारण म्युच्युअल फंड जास्ती करून इक्विटीमध्ये जोर असतो, तर ते खूप कमी आहे, राईट? इक्विटीमध्ये बघाल तुम्ही सर्वसाधारण ओनरशिप इंडियामध्ये अराउंड 5-6% आहे. US मध्ये बघाल तुम्ही जे सेव्हिंग आहे ऑलमोस्ट लाईक 25-30% इक्विटीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला दिसते की असं जे पेनिट्रेशन लेवल एक तर आहे की अजून बऱ्याच लोकांकडे फोलिओज नाही आहे. तर एक तर पेनिट्रेशन ड्राईव्ह करेल. ओके, नवीन नवीन लोक म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येतात, नवीन फोलिओज क्रिएट होत आहेत. आणि ऑल्सो जे प्रमाण आहे, अमाऊंट जे लोक इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंडमध्ये सर्वसाधारणपणे, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी वाढ होऊ शकते. तर असं आमचं आउटलुक आहे की अराउंड ही इंडस्ट्री, म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे, ओव्हरऑल ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट आपण जे म्हणतो, राईट, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 15% ग्रोथ आम्हाला दिसते नेक्स्ट 5 years to 10 years पिरियड मध्ये. अगदी शेवटचा प्रश्न तृप्ती मॅडम कडे मी येतो आणि आपण ह्या कार्यक्रमाचा शेवट करूया. गुंतवणूकदारांचं संरक्षण करण्यासाठी सेबी कडून काय काय पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि गुंतवणूकदार, विशेषतः लहान मध्यम गुंतवणूकदार किती सुरक्षित आहेत या सगळ्या डायनामिक वातावरणामध्ये? आपलं त्याच्याबद्दलचं एक मत. सेबीने बरेच प्रयत्न केलेत. इनफॅक्ट गेल्या 2-3 वर्षांमध्ये तर सेबीने जेवढे रेग्युलेटरी चेंजेस आणलेले आहेत, मग त्याच्यामध्ये गुंतवणुकीबद्दलचे डिस्क्लोजर्स म्हणा किंवा मार्केट इंटरमिडियरी संदर्भातल्या कंप्लेंट्स म्हणा, या सगळ्या गोष्टींसाठी सेबी आला दिवस मी म्हणेन प्रयत्न करतेय. तर तुम्ही जेव्हा गुंतवणूक करताय, एखाद्या लिस्टेड प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करताय, तर त्या लिस्टिंगच्या रिक्वायरमेंट्स दिवसेंदिवस स्ट्रिक्ट होत आहेत. कंपनीने दिलेली माहिती, म्युच्युअल फंडांना बंधनकारक असणारी माहिती देणं, ह्याला कालमर्यादा ठेवलेल्या आहेत. कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टर्स पर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. शिवाय इन्व्हेस्टर ग्रीव्हन्सेस, म्हणजे तुम्हाला आज कंप्लेंट असेल तर कोणतं माध्यम आहे, त्याला कोणत्या टाइम लिमिटमध्ये रिप्लाय केला पाहिजे आणि ती कंप्लेंट जर रिझॉल्व्ह झाली नाही तर सेबी पुढे त्या कंप्लेंटचं काय करतं, ह्या सगळ्याच्या बाबतीत खूप एफर्ट्स सेबीने घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या सेबीच्या अंडर असलेल्या इंटरमिडियरीकडे, मग तो ब्रोकर असू दे, तो म्युच्युअल फंड असू दे किंवा आमच्यासारखे गुंतवणूक सल्लागार जे सेबी बरोबर रजिस्टर्ड आहेत, असे कुणीही असू दे, ह्या सगळ्यांना कंप्लेंटचं मेकॅनिझम जे आहे ते लागू पडतं. स्कोर्सची सेबीची जी वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही कंप्लेंट्स फाईल केल्या तर इमिडिएटली सेबीकडून त्याची विचारणा होते आणि त्याला प्रत्येक गोष्टीला ठरवलेल्या कालावधीत त्याचं समाधान केलं जातं. नाही केलं गेलं तर म्हणजे अगदी तुम्हाला केस सुद्धा पुढे फाईल करता येते
आणि अशा म्हणजे अशी जर दुर्दैवाची परिस्थिती आली की त्या इंटरमिडियरी करून खरंच हलगर्जीपणा झालेला आहे, तर त्याला दंड भरावा लागतो किंवा त्याचं लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सलही होतं. त्यामुळे तुम्ही ॲज अ गुंतवणूकदार पहिलं बघितलं पाहिजे की तुम्हाला ग्रीव्हन्स रिड्रेसलसाठी कोणतं मेकॅनिझम अवेलेबल आहे. आणि सोशल मीडिया तर आहेच, म्हणजे Facebook म्हणा, Twitter म्हणा, म्हणजे तुम्हाला आज दाद मागायला भरपूर पर्याय अवेलेबल झालेले आहेत. कोणता वापरायचा, कधी वापरायचा हे मात्र तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्याला आलेला आहे. मीच सांगतोय की शेवटचा प्रश्न तरी सुद्धा एकही प्रश्न राहतोय आणि तो म्हणजे आपण 1.5-2 तास आपण चर्चा करतोय. मी दोघांनाही हा प्रश्न म्हणणार आहे की टेक अवे इथून जाताना आम्हाला काही 2 वाक्यात 3 वाक्यात ह्या सगळ्या आपल्या चर्चेचा सारांश तृप्ती मॅडम तुम्ही सुद्धा सांगावा, पाटील साहेब तुम्ही सुद्धा 2-3 वाक्यात काही समराईज जर करता आलं तर ते आम्हाला इथे शिदोरी म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचा एक सारांश म्हणून आम्हाला घेऊन जाता येईल. तर तृप्ती मॅडमना मी पहिल्यांदा विचारेन आणि त्यानंतर पाटील साहेब तुमच्याकडे 2-3 वाक्यामध्ये सारांश रूपाने. तृप्ती मॅडम. गुंतवणूक ही ऍक्टिव्हच असली पाहिजे. पॅसिव्ह गुंतवणुकीतून फायदे कमी होतात आणि जोखीम सांभाळून आणि मार्केट्सच्या मुवमेंटकडे लक्ष देऊन जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला कंपॅरेटिव्हली एंट्री पॉइंट स्वस्त मिळतात आणि नीट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करता आलं तर तुम्हाला वेळोवेळी प्रॉफिट बुक करून तुमची दौलत ऍक्च्युली मल्टिप्लाय करता येते. सो पोर्टफोलिओ मॅनेजमेंटकडे लक्ष ठेवा. पाटील साहेब. मी एवढंच म्हणेन की शेवटी आपल्याला जे आपले इन्व्हेस्टमेंट जे आपण करतो, राईट, जी गुंतवणूक करतो त्याच्यामध्ये आपल्याला कसं मॅक्सिमम रिटर्न आपल्याला मिळू शकेल. बिकॉज आपल्या जर महागाईवरती जर हे करायचं असेल, इन्फ्लेशन नॉर्मली आपण म्हणतो की फिक्स इन्कम मध्ये आपण मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट करतो, बट महागाईच्या वरती आपण जे आपल्याला आहे इन्फ्लेशनच्या वरती रिटर्न मिळतो किती ते इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जर थोडं स्टडी केलं, प्रत्येक ऍसेट क्लास बद्दल थोडीफार जर माहिती घेतली, बरेच हल्ली आजकाल इन्फॉर्मेशन सगळीकडे आपल्याकडे अवेलेबल आहे तुमचं अर्थप्रमाण मॅगझिनच्या थ्रू, आणि आपण थोडं सेल्फ इंडिपेंडेंट झालो, फायनान्शियल आपण जर इंडिपेंडेंट झालो, राईट, ओके, नॉलेज घेतलं आणि आपलं मॅनेज केलं, आपलं जे आपले इन्व्हेस्टमेंट आपण करतो आपण त्यावर थोडं लक्ष दिलं तर आपले जे आउटकम त्याचं आहे, राईट, आपल्या फ्युचरमध्ये जी आपली वेल्थ क्रिएशन जे होईल त्याच्यामध्ये बराच अंतर पडू शकतो. आणि आपण व्यवस्थित ऍसेट अलोकेशन केलं तर मी तुम्हाला सांगितलं की इवन इफ यू आर एबल टू अर्न से 3-4% हायर, 2-3% फक्त काय वाटत नाही, राईट, पण त्याचा इम्पॅक्ट लॉंग टर्म मध्ये लाईक 15 वर्ष 20 खूप अंतर पडू शकतो. ते आपण जेवढा लवकर आपल्याला समजेल आय थिंक तेवढंच आपलं पुढची जी वेल्थ क्रिएशन जर्नी आहे ती आपली चांगली होईल. मी आमच्या संपादक साहेबांना पण विनंती करीन की त्यांनी आता एक समारोपाचं एक सारांश घ्यावा आणि आपण मग एकमेकांचा निरोप देऊया. कुबेर साहेब. मी अगदी अयोग्य या दोघांच्या या संदर्भात बोलायला. मला असं वाटतं की गुंतवणूक करणं आणि गुंतवणुकीचा गुणाकार होणं हे जास्त गरजेचं आहे. बेरजेमध्ये आपण इतकी वर्ष अडकलेलोच आहोत, तर गुणाकाराचा मार्ग हा अशांच्या मार्गदर्शनानेच जातो. ते आपण जास्तीत जास्त मला असं वाटतं उपभोग त्याचा घ्यायला हवा. थँक्यू. सर्वांना मनपूर्वक आभार. सगळ्यांना विनंती की कार्यक्रमाचा प्रतिक्रिया सूचना जरूर कळवा की पुढचा कार्यक्रम करण्याचा आम्हाला हुरूप येईल. धन्यवाद.